नेहमी एक विचार करायला पाहिजे की आपण 8 दिशा धरतो नक्कीच, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, पण ऊर्ध्व आणि अधर ह्या 2 दिशाही आहेत. त्यामुळे मूळ दिशा 10 आहेत. त्यामुळे त्या त्या जागेमध्ये जेव्हा मी पाऊल ठेवतो तेव्हा तिथली जमिनीखालची असलेली उद्दीपित होणारी काही ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि हवेतली ऊर्जा आणि एनर्जी ही एकत्रितपणे सुद्धा तुम्हाला ते सांगत असते की इथं काय घडलं असेल. माझं कायम हे लोकांना सांगणं आहे की लोकांच्या नशिबात जागा नसते, जागेच्या नशिबात लोक असावी लागतात. जागा मालक ठरवते, मालक जागा कधीही ठरवत नाही. पण ते कुठेतरी बीइंग अ क्लिअर ऑडियंट लक्षात येत असतं, ते सेन्स करावं लागतं. मी मागच्या वेळेला हे म्हणलो होतं की काही गोष्टी डिकोड कराव्या लागतात. जसं तू मी गप्पा मारतोय की नॉर्मल आपण कॉन्व्हर्सेशन करतो, असं कॉन्व्हर्स होऊ शकत नाही आणि ते होतच नाही. ते समजून घ्यावं लागतं. त्या 16 बालकांचे फ्रेम केलेले फोटो तिथे आहेत आणि ते 16च्या 16 जण माझ्याशी बोलत होते की आम्हाला असं सांगितलं गेलं की आंघोळीला नेतोय आणि गॅस चेंबरमध्ये नेऊन बिचारे तिथे बसलेले असायचे की आता पाणी मिळेल, साबण येईल किंवा काहीतरी आपल्याला आंघोळ करण्याच्या दृष्टीने इक्विपमेंट येईल आणि वरनं गॅस सोडलेले असायचे. मला अनेकदा हा प्रश्न लोक विचारतात की तुम्ही हिलिंग करता म्हणजे काय करता. मी जागेची दृष्ट काढतो आणि दृष्ट काढण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात माझ्याकडनं त्याला काहीतरी एक शास्त्र आधार आहे. मी म्हणू शकतो की तिथं तुला एनर्जी सेन्स होते का, आणि तू म्हणशील नाही मला फक्त भिंतच दिसते किंवा मला त्या जागेचा फक्त एक भागच दिसतोय जो दृश्यमान आहे. म्हणजे माझ्या केसमध्ये असं खूपदा आहे की मी फोटोज बघतो, व्हिडिओ बघतो जागेचे आणि मी म्हणतो की मी नाही करणार हिलिंग. तर यामागचं हे कारण नाही आहे की मी कुठे कमी पडेन का, पण त्या जागेत इतक्या विविध प्रकारच्या अशा गोष्टी घडलेल्या असतात की मी म्हणतो की मी ते हिलिंग करूनही उपयोग होणार नाही. मी जर का तिथल्या जमिनीला स्पर्श केला किंवा कान लावले, मी बीइंग द क्लिअर ऑडियंट असं म्हणून, तर मला अंडरग्राऊंड जवळजवळ 9 मीटरपर्यंतची एनर्जी सेन्स होऊ शकते, विच मे बी इफ यू कॅन कॅल्क्युलेट लाईक 25-27 फीट. मी चालत जातो आणि सांगतो की इथे पाणी लागेल, इथे पाणी लागेल, आणि असे अनुभव आहेत पुण्यामध्ये पण. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर कपिल जोशी आले आहेत. डॉक्टर कपिल जोशींचा पहिला एपिसोड क्लिअर ऑडियन्सवरचा तुम्हाला सर्वांना खूपच आवडला. कपिल जोशींबरोबर संवाद साधल्यानंतर असं वाटलं की क्लिअर ऑडियन्सशी निगडीत अनेक विषयांवरती अजून चर्चा करता येईल. आजच्या या एपिसोडमध्ये वास्तूमध्ये असलेली एनर्जी, वास्तू त्यांच्याशी बोलते का, वास्तूची दृष्ट कशी काढता येते, आणि तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देखील आम्ही या डिस्कशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. डॉक्टर कपिल जोशी, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. येस, थँक्यू. देवळामध्ये, चर्चेसमध्ये, धर्मसंस्थानांमध्ये, क्रिमेशन ग्राउंड्समध्ये, जुन्या जुन्या वाड्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारची एनर्जी असते. ही प्रत्येक ठिकाणी एनर्जी वेगवेगळी असते का, आणि ही एनर्जी वास्तूमधली तुमच्याशी बोलते का? मुळात असं आहे की येस, प्रत्येक जागा बोलते. प्रत्येक जागेला स्वतःचा काहीतरी इतिहास असतो. त्याच्या मुळापासूनच आपण जायचं ठरवलं तर आधी एक रिकामी जागा असते असं आपण म्हणूया, किंबहुना ते माळरान असतं, जंगलाचा भाग असतो. तर त्या जागेवर त्या काळामध्ये घडलेल्या अनेक घटनांचे पडसाद असतात. मग कालांतराने असं म्हणूया की त्या जागेमध्ये काहीतरी बांधकाम केलं जातं, मग ते वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, तर ती एनर्जी जी असते ना ती कंटेंडेड होते, म्हणजे ती त्या पर्टिक्युलर बांधल्या गेलेल्या ठिकाणी संकुचित होते. परंतु त्या जागेवर वर्षानुवर्ष घडलेले जे संस्कार आहेत ते कधीच पुसले जात नाहीत. मग जागा बोलते का? हो, जागा 100% बोलते. म्हणजे मी बऱ्याचदा लोकांना असं सांगतो की मला तुम्ही जागेचे फोटो पाठवा किंवा व्हिडिओ पाठवा. त्यांचे प्रश्न अतिशय आजच्या युगाला धरून असतात, पण जे वेगवेगळ्या प्रकारच्या जागांबद्दलचे उल्लेख आत्ता झाले की एखादं देऊळ असेल, एखादा चर्च असेल, किंवा त्या त्या धर्माच्या असलेल्या त्या त्या महत्त्वाच्या पवित्र जागा असतील, तर ह्याचा अर्थ त्या जागेवर ह्याच्या आधी काही वाईट घडलंच नसेल का, असं काही नसतं. प्रत्येक जागेला स्वतःचा असलेला एक इतिहास असतो जो काही ना काहीतरी सांगत असतो.
उदाहरण घेऊया की समजा मी एखाद्या ठिकाणी गेलो की जिथे काही पवित्र जागा आहे, याचा अर्थ त्या जागेमध्ये काही झालेलंच नाही आहे असं नाही. ती जागा ते सुद्धा मला तेवढ्याच ताकदीनं सांगते जेवढ्या ताकदीनं त्या जागेमध्ये आत्ता असलेलं देऊळ म्हणा किंवा एखाद्या त्या पवित्र जागेचा असलेला स्वतःचा ऑरा हा तिथे रिफ्लेक्ट होतच असतो अनडाऊटेडली. म्हणून तर काही ठिकाणी गेल्यानंतर एक खूप वेगळ्या प्रकारची शांतता जाणवते की अरे तिथे जाऊन बसलं ना की हे खूप शांत वाटतं. पण ह्याचा अर्थ तिथे कुठलीही नकारात्मक ऊर्जा नसेल किंवा नसलीच पाहिजे असं काही नाही आहे. सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही असतेच. जागा बोलते का ह्या विषयावर मी नेहमी असं म्हणतो की तुम्ही जेवढे लेटेस्ट फोटो मला पाठवाल किंवा माझ्यापर्यंत येतील तर त्या जागांमधनं उद्दीपित एमिट होणारी जी एनर्जी असते ती काही ना काहीतरी मला सांगून जाते. सो जेव्हा प्रॉपर्टी हिलिंगसारखा विषय येतो त्यावेळेला मी आधी हेच सांगतो लोकांना की ती जागा जी आहे त्या जागेबद्दलचा एक डायग्नॉस, त्याबद्दलचा असलेला एक कुठला तरी असा भाग आहे की जो आपल्याला माहिती नाही आहे, तो माहिती असणं खूप गरजेचं असतं. मग तो कळल्यानंतर तुमचा प्रश्न जो संलग्न आहे तो त्या जागेशी निगडीत असू शकतो. आम्ही इथं राहावं का, आम्ही ती घ्यावी का. मग ह्याला अनुसरून आपल्याला ती जागा इव्हॅल्युएट करता येते किंवा ॲसेस करता येते. जागा बोलते का याच्यावरनं एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. करू? हो. काही महिन्यांपूर्वी जेव्हा यावर्षी महाकुंभ झाला त्यावेळेला वाराणसीमध्ये जाण्याचा योग आला होता आणि वाराणसीमध्ये होतोच म्हणून वाराणसीचे जे घाट आहेत गंगेच्या तटावरती असलेले जवळजवळ 80 ते 82 ते मला वाटतं घाट आहेत. पहिल्या घाटापासून 82व्या घाटापर्यंत तो नावाडी मला नेत होता आणि पहिले काही घाट अतिशय सिनिक होते. म्हणजे वेगवेगळे ते तिकडची दृश्य दिसत होती, लोक गंगेमध्ये स्नान करत होती, काही पूजा चालल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारचं आर्किटेक्चर होतं जे त्या काळच्या राजा महाराजांनी बांधलेलं होतं. आणि तोपर्यंत सगळं ठीक होतं. काही उडणारे पक्षी होते, हवा खूप छान होती, ताजी तवानी होती. जसं जसं आम्ही पुढे पुढे जात गेलो ना मनामध्ये कुठेतरी असं अशी खोलाई जाणवायला लागली आणि मग त्या नावाडीला विचारलं की बाबा काय रे असं जाणवतं आहे. तर तेव्हा त्याने तिथे सांगितलं की 2 घाट नंतर मणिकर्णिका घाट आहे आणि मणिकर्णिका घाटाबद्दल तर सगळ्यांना माहितीच असतं. म्हणजे तो मला वाटतं तिथे कंटिन्युअस चितांना आग दिली जाते आणि 24 तास तो घाट म्हणजे चितेनी जळतच असतो. तो घाट जसा जवळ आला ना तसं मनामध्ये खरंच कुठेतरी असं खोल जाणवायला लागलं होतं. इमोशन्स बदलत होते आणि विचित्र मला म्हणता येत नाही आहे पण असं खूप वेगळं वाटत होतं. तर जागा बोलते का याच्यावरनं मला फॉर सम रिझन ते अचानक आठवलं. तर तिथे असलेले स्पिरिट्स, एनर्जीज त्या सगळ्या तुमच्याशी इंटरॅक्ट करत असतात का तुमच्या एनर्जी बॉडीशी, आणि तसं करत असतील तर ते कसं होत असतं? असं होणारच आहे. परत आपण त्या जागेवर घडलेला संस्कार याबद्दल आधी बोलतोय. नक्कीच असं होतं की काही जागा अशा असतात की जिथे प्रचंड विषण्णता जाणवते. त्याचं कारण ती जागा नसून त्या जागेवर घडलेला कुठला तरी इतिहास असतो किंवा चालू इतिहास असतो की अमुक अमुक जागा आहे तर तिथं हेच होतं. जसा जर विचार केला तर समजा स्मशान, पण स्मशानामध्ये सुद्धा स्मशान शांतता असं बोललंच जातं ना. मग ह्याचा अर्थ तिथे ती विषण्णता नसते का? असतेच ना. मग ती पुन्हा कंटेंटेड एनर्जी तुम्हाला वेगळीच भासते. जसं तुम्हाला बाहेर आल्यानंतर एक फ्रेशनेस जाणवतो अनडाऊटेडली. जागा बोलते का? हो. आता काही ठिकाणी जेव्हा मी काही जागा इव्हॅल्युएट करतो, बघतो, तर तिथं ती जागा पटकन मला असं सांगून जाते की एक 40-50 वर्षांपूर्वी इथे ना खूप आत्महत्या झाल्या होत्या किंवा त्या प्रांताप्रमाणे सुद्धा तिथला जो इतिहास आहे तो तिथे रिफ्लेक्ट होत असताना दिसतो. उदाहरण घेऊया की गोव्यामध्ये जेव्हा धर्मांतरांच्या नावाखाली जेवढ्या कत्ली झाल्या तर त्यांची आज स्मारकं म्हणा किंवा त्या दृष्टीनं काही स्मृतिचिन्ह जरी असली तरी त्या पर्टिक्युलर जागेत गेल्यानंतर तो इतिहास कुठं ना कुठेतरी त्या जागेने सुद्धा रिफ्लेक्ट होत असतो. ती जागा सांगायचा खूप प्रयत्न करत असते. मी युरोपमध्ये 2019मध्ये जेव्हा हिलिंगला गेलो होतो काही कामांसाठी, तर मी पोलंड साईडला असल्यामुळे मी ऑश्विजला गेलो होतो की जिथे जर्मन कॉन्सन्ट्रेशनचे कॅम्प्स होते पूर्वीचे. तर तिथली जी दाहकता होती ती जागा स्वतःच सांगते. यासाठी कदाचित माझ्या कसल्या तरी असलेल्या काही अतींद्रिय शक्तींची गरजच नाही असं मला वाटतं. कारण तिथे तुम्ही गेलात ना विषण्णता अंगावरच येते की ज्या पद्धतीनं तिथं मनुष्य कत्ली झालेले आहेत की लहान मुलांना गॅस चेंबरमध्ये आंघोळीला नेतो असं सांगून मारलं गेलेलं आहे.
तर ते सगळं इतकं अंगावर येतं तुमच्या आजही तिथे गेल्यानंतर. म्हणजे मी तिथं होतो म्हणून मी गेलो होतो, मी तिथे काही सेन्स करायला गेलो होतो किंवा काही समजून घ्यायला गेलो होतो का असं नाही, पण मी पाहायला गेलो होतो की पृथ्वीवरच अशा काही जागा आहेत की जिथं इतक्या इनह्युमन अमानवीय विचारांची पण काही म्हणजे देवाणघेवाण किंबहुना अशा पद्धतीनं झाली असेल की अशी कृत्य होतात आणि झालेली आहे त्याच्या आधी, आणि त्याचा इतिहास आहे आपल्याकडे. हे कुठं लिखित किंवा कथित नाही आहे, हे बघणारे लोकही तिथे आहेत. हा सारासार विचार केल्यानंतर जो अनुभव तू आत्ता मला सांगितलास की सुरुवातीला एक वाटणारी प्रसन्नता आणि नंतर अमुक अमुक जागेतनं झालेलं जर ट्रान्झिशन आहे, तर तुम्ही एका प्रवाहातनं जात असताना तेवढ्या पर्टिक्युलर एरियामध्ये छोट्याशा किंवा मोठ्याशा, जसं मनकर्णिका घाट आहे की नाही, एक कुठेतरी तिथे तो डलनेस, ड्रायनेस किंवा कुठेतरी तो एक डेडनेस जाणवू शकतो त्या जागेमध्ये, ती एअरच सांगत असते. आणि हे का घडतं, नेहमी एक विचार करायला पाहिजे की आपण 8 दिशा धरतो नक्कीच, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. पण ऊर्ध्व आणि अधर ह्या 2 दिशाही आहेत, त्यामुळे मूळ दिशा 10 आहेत. त्यामुळे त्या त्या जागेमध्ये जेव्हा मी पाऊल ठेवतो तेव्हा तिथली जमिनीखालची असलेली उद्दीपित होणारी काही ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि हवेतली ऊर्जा आणि एनर्जी ही एकत्रितपणे सुद्धा तुम्हाला ते सांगत असते की इथं काय घडलं असेल. बऱ्याचदा माझ्या बघण्यामध्ये किंवा माझ्या अनुभवांमध्ये असं आहे की मी एखादी जागा बघतो, ती कोणीतरी विकत घेतलेली असते, माझ्याकडे आलेला प्रश्न असा असतो की ही विकली जात नाही. पण मी म्हणतो, अहो तुम्हाला कल्पना आहे का की पूर्वी ना इथे सतीचा माळ होता, किंबहुना इथे काही अवैध घटना घडल्या असतील की जसं देशी दारूचे अड्डे असतील, माहिती नाही. ते कोणाचे आहेत काय आहेत हा मुद्दा गौण आहे. मूळ मुद्दा आहे की त्या पद्धतीचे संस्कारही जर का त्या जागेवर झाले असतील तर ती जागा तुमच्या ऑराशी किती मॅच होते ह्याच्यावर सगळ्या घटना घडतात. माझं कायम हे लोकांना सांगणं आहे की लोकांच्या नशिबात जागा नसते, जागेच्या नशिबात लोक असावी लागतात. जागा मालक ठरवते, मालक जागा कधीही ठरवत नाही. त्यामुळे ज्या जागेला तुम्ही हवे असतात तिथं ती एनर्जी किंवा कॉस्मिक कनेक्शन्स मॅच होतात. जिथं नको असेल तिथं डेफिनेटली काही ना काहीतरी इश्यू यायला लागतात. क्लिअर ऑडियन्स, आपण मागच्या भागामध्ये बघितलं की क्लिअर ऑडियन्स इज रिलेटेड टू साऊंड, आणि साऊंड एनर्जी जेव्हा तुमच्या कानापर्यंत पोचते त्यावेळेला तुम्ही तिकडचं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हे जाणता टू व्हेरिंग डिग्रीज. वास्तूमधनं किंवा जसं मी म्हटलं तसं वाराणसीचा तो मणिकर्णिका घाट किंवा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अशी कुठली साऊंड एनर्जी येते ज्याच्यामधून तुम्हाला ही सगळी या सगळ्या गोष्टी कळत असतात? कारण की नॉर्मल माणसाला, म्हणजे मणिकर्णिका घाटावर जेव्हा मी होतो तेव्हा मला कुठला साऊंड नाही आला, लोकांचा आवाज आला, पण ती कुठली साऊंड एनर्जी असते जी येते आणि तुमच्यापर्यंत त्याचा सगळा इतिहास पोहोचवते? मी अशी कुठली ध्वनी कंपन्या आहेत की जी माझ्यापर्यंत पोहोचतात. बरोबर. परत आपण तिथे येऊया की मुळातच काहीही बांधकाम झालेलं असलं तरी तिथे आधी मूळ कधीतरी एक जमीन होती आणि त्या जमिनीवर घडलेले संस्कार आहेत, भाग नंबर 1. दुसरा असा आहे की त्या जमिनीमध्ये घडलेल्या सगळ्या नकारात्मक घटना, मग ती आत्महत्या असेल, काही ठिकाणी जळून किंवा जाळून मारल्या गेलेल्या घटना असतील, तिथे ते आक्रोश किंवा ते दाहक सगळे अनुभव हे त्या जागेत गेल्यानंतर मला रिफ्लेक्ट होतात कुठेतरी इन टर्म्स ऑफ साऊंड, की तो आक्रोश का आला असेल. हे कित्येक जागांमध्ये मी जातो आणि पटकन विचारतो की इथे काही 2-3 आत्महत्या झाल्या होत्या का. तसा मुळात प्रश्न येतो की मग तुम्हाला असं काही ऐकू आलं का. पण तसं नाही आहे. समजा कोणीतरी उंचीवरनं उडी मारून आत्महत्या केली असेल तर उडी मारताना कोणीतरी तिथे बघताना सुद्धा त्या व्यक्तीला जर का ओरडलं असेल तर तो आक्रोश, म्हणजे तो ध्वनी, ती ध्वनी कंपनं ही येतातच ना. ती तिथंच स्टोअर्ड असतात कुठेतरी त्या एअरमध्ये, त्या ऑरामध्ये. त्या जागेचा पण स्वतःचा एक ऑरा असतो आणि तिथं ती स्टोअर्ड असतातच. त्यामुळे त्या दृष्टीनं ते कळतंच. दुसरं, अनडाऊटेडली तिथं गेल्यानंतर जे अजूनही तिथनं पुढे गेलेले नाही आहेत किंवा ज्यांना गतीच मिळालेली नाही आहे, असं उदाहरण घेऊया की कित्येक असे रस्ते जगात असतील की जिथे कित्येक अपघात झाले असतील आणि आकस्मिक आणि अनफॉर्च्युनेटली अवेळी मृत्यू घडलेले आहेत. मग तिथे सुद्धा ते आक्रोश आहेतच, ते आवाज आहेतच की. म्हणजे 2 गाड्या एकमेकांना धडकण्याचाही आवाज आहे, काही किंचाळ्या असतील तिथे, त्यातनं सुद्धा ते लक्षात येतं. पॉईंट नंबर 1. कित्येकदा मला त्याच गती न मिळालेल्या
एंटिटीजमधनं ते कळतं आणि त्या स्वतःहून मला सांगतात की मी इथे आहे, मी अजूनही पुढे जाऊ शकलेलो नाही आहे. पण ते कुठेतरी बिईंग अ क्लिअर ऑडियंट लक्षात येत असतं, ते सेन्स करावं लागतं. मी मागच्या वेळेला हे म्हणलं होतं की काही गोष्टी डिकोड कराव्या लागतात. जसं तू मी गप्पा मारतोय की नॉर्मल आपण कॉन्व्हर्सेशन करतो, असं कॉन्व्हर्स होऊ शकत नाही आणि ते होतच नाही, ते समजून घ्यावं लागतं. फक्त आता इतक्या वर्षाचा तो अनुभव असल्यामुळे ना काही मिनिटात किंबहुना काही सेकंदात ते क्रॅक होऊ शकतं. पण सुरुवातीच्या काळात मलाही 10-10, 12-12 मिनटं किंबहुना 25-25, 30-30 मिनटं लागलेली आहेत तिथे समजून घ्यायला की नेमकं काय झालं असेल, ती साऊंड एनर्जी काय आहे. हां, म्हणजे एक उदाहरण मी खूप चांगलं देऊ शकतो. मी काही वर्षांपूर्वी गोव्यात हिलिंगला गेलो होतो. आता आधी मी ती जागा पाहायला गेलो होतो, आणायचं मी तिथं होतो म्हणून. प्रश्न एकच होता, ही जागा विकली जात नाही आहे, कारण कळत नाही आहे. कॉमन फॅक्टर्स असे असतात की आम्ही इथं येतो आणि समोरचा तयार होतो, त्याला जागा आवडते, प्रॅक्टिकली सगळं मॅच होतं आणि नेमकं आता उद्या भेटून आपण त्या जागेच्या संदर्भातला नारळ फोडूया किंवा टोकन घेऊया, हा जो बेसिक थॉट असतो, तिथं कदाचित बायर बॅकआउट होतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतात. आता ह्या जागेत गेल्यानंतर मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की अशा एका बाईला इथं पुरलं गेलेलं आहे की जी जेव्हा गेली अनफॉर्च्युनेटली तेव्हा ती प्रेग्नंट होती. आता आधी हा संबंध त्या जागेशी आहे का, किंवा आत्ताचं जे मालक आहेत त्यांच्या कुठल्या परिवाराशी ते निगडीत आहे का, तर मला लक्षात आलं की नाही. हे जवळजवळ एक 20 ते 22 वर्ष जुनं आहे. तेव्हा कदाचित आत्ताचं जे मालक आहेत त्यांच्या नावावर ही जागा नसेलही, ती दुसऱ्याच्या नावावर असेल. मग जसं पुढे जातो तसं मला त्या जागेला स्पर्शही करावा लागतो. मी जेव्हा हिलिंग करतो तेव्हा मी जागेला स्पर्श करून हिलिंग करतो. तर एक गोष्ट त्या जागेत चालताना अशी लक्षात आली की तिथे कुठेतरी रस्त्याचं काम चालू असताना त्याचे कामगार लोक असतात. ह्या कामगार लोकांपैकी ती एक महिला होती. सनस्ट्रोक म्हणा किंवा काही कारणांमुळे तिला अचानक मृत्यू ओढवला व्हाईल शी वॉज प्रेग्नंट. आता त्यावेळेच्या लोकांच्या मानसिकतेमध्ये असं आलं की आता ही बाई कोण कुठली माहिती नाही, कारण वेडबिगारी लोक असतात तशी ती आहे. मग आता करायचं काय. आता गोवा म्हणल्यानंतर एनिवे बरियल हा त्यांचा बेसिक थॉट असतो. मग काय करूया, मग शेजारचा प्लॉट असाही रिकामाच आहे की. सो कित्येकदा त्या जमिनीशी त्या व्यक्तीचा संबंध नसला तरी तशा घटना तिथे घडलेल्या असतात, ज्याला आपण डिकम्पोज बॉडीज म्हणूया. पूर्वी जर का ती जागा कोणाची माहीत नाही तर जसं आपण पटकन जी लोकांना सवय असते की काही दिसल्याने तिथं कचरा टाकणं, तसं खूप पूर्वीच्या काळी कित्येक ठिकाणी अशा कित्येक डेड बॉडीज डंप केल्या असतील आणि त्या कालांतरानं डिकम्पोज झाल्या असतील. मग तो सुद्धा इतिहास त्या जागेला आहेच ना. सो असं घडतंच की जागा बोलत नाही. तिथे गेल्यावर जर का त्या महिलेचा तो त्यावेळेचा आवाजच मला ऐकू आला असेल, जेणेकरून मला कळलं. आणि नो डाऊट ह्या गोष्टी मी क्रॉस चेक करतो. माझं असं कधी म्हणणं नसतं की मी बिईंग अ क्लेमंट की नाही हे इथं घडलेलंच आहे आणि हे असं झालंच पाहिजे. नाही, असं झालंय असं मला वाटतंय, तुम्ही एकदा क्रॉस चेक करा की असं काही झालं होतं का. किंवा कित्येक जागांमध्ये मी जातो तर तिथं मी विचारतो की पूर्वी काही आजूबाजूला देवीची मंदिरं होती का, की आता ती नाही आहेत. अर्बनायझेशन जसं डेव्हलपमेंट झाली असेल तसं. मग त्यावेळेला काही उरूस घडले होते का, मग ते उरूस घडताना तिथे काही पशुबळी झालेत का, की जे देवीचा भोग म्हणून केले गेले असतील. त्यामागचा कुठलाही थॉट हा उगाच आणायचा आणि प्राणी मारायचे असा नसेलही, पण तो संस्कार त्या जागेत घडला असेल आणि कालांतराने ती जागा कोणाची असेल आणि त्यामुळे जर प्रॉब्लेम होत असेल तर मुळात हे निदान करून घेणं फारच गरजेचं असतं. त्याशिवाय हे कळतच नाही की ह्या जागेत नेमकं काय आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला का होतोय. हा साधा विचार आहे. जागा बोलते का हाच विषय पुढे नेऊन असा एक प्रश्न डोक्यात येतोय की आजकाल जगामध्ये अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालल्या आहेत. म्हणजे आपल्या भारत देशाच्या जवळ समजा बांगलादेशमध्ये बघितलं तर मध्ये जेनोसाईड ज्याला आपण म्हणतो अशा काही गोष्टी घडल्या. युक्रेनमध्ये समजा आपण बघितलं तर तिथे युक्रेनमध्ये, इस्रायलमध्ये, अगदी इराणमध्ये आजकाल नव्याने, मिडल ईस्टमध्ये इथे अनेक लोक आजकाल आपली जान गमावत आहेत. या सगळ्याची दृश्य आपल्याला सोशल मीडियाद्वारे, यूट्यूबद्वारे येतही आहेत. फोटोज येत आहेत, लोकांचे आवाज कधी कधी येत असतील. तर ह्या फोटोज आणि व्हिडिओ आणि साऊंडच्या एनर्जीमधून त्या जागेमध्ये काय संस्कार होत आहेत किंवा त्या जागेचं पुढे काय होऊ शकेल किंवा त्या जागेबद्दल एक आयडिया क्लिअर ऑडियन्सद्वारा तुम्हाला येते? हो, नक्कीच येऊ शकते. म्हणजे आजही जे चाललंय आणि पूर्वीही जे झालं, मी नेहमी हा उल्लेख करतो की आपल्याकडे सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी युद्ध घडलीच की. ती काही ठरवून झाली नाही, ती करावी लागली.
कारण त्यामागचा एकच उद्देश होता, ते म्हणजे स्वराज्याची स्थापना. तसंच जगामध्ये अनेक युद्ध घडलेली आहेत, अनेक वेगळ्या ठिकाणी घडली आहेत. रादर माझं तर असं मत आहे की संपूर्ण जगामध्ये प्रत्येक जागेची, प्रत्येक प्रांताची, प्रत्येक जिल्ह्याची किंबहुना किंवा राज्याची आणि देशाची वेगवेगळी कल्पना आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये गेलो होतो आणि बुर्ज खलिफा जितकं उंचवट्यावर आहे, जितके नंबर ऑफ फ्लोअर्स तिथे आहेत आणि दुबईचा जो प्रदेश आहे हा आपण समजा ध्यानात घेतला तर तिथे अतिशय 50-60 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा अनेक लेबरर्सनी, अनेक वर्कर्सनी कामं केली आहेत आणि अनेक जणांनी आपली जान पण नक्कीच गमावली असेल. पण तिथे इतकी शान शौकत आहे, सगळं आहे. तर त्या जागेवरती ह्या वर्कर्सचं लाईफ तिथे गेलं आहे आपण असं म्हणतो. तर त्याच्यामुळे काय संस्कार असतील, त्यांचे तिथे स्पिरिट्स अजूनही असतील का, असा एक जस्ट प्रश्न डोक्यात आला. किंवा पुढे जोड द्यायला म्हणजे पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये काका मला वाचवा हे असं ऐकू येतं असं म्हणतात. तर तिथे त्या स्पिरिट्सचा वास अजूनही आहे का? आणि असे जिथे जिथे संस्कार म्हणजे चांगले संस्कार किंवा वाईट संस्कार जिथे जिथे होतात तिथे तिथे हे स्पिरिट्स अडकलेलेच असतात का? आणि हे तुम्हाला दूरवरून सुद्धा समजू शकतं का? 100% हो. फक्त मुळात असं आहे की प्रत्येक मनुष्याला त्या त्या जागी गेल्यानंतर एकसारखाच अनुभव येत नाही. ज्याची एनर्जी सगळ्यात जास्त व्हल्नरेबल असते किंवा नाजूक असते, आउटर ऑरा एनर्जी ज्याला आपण म्हणतो, त्याला कदाचित तो अनुभव येतो. सो एखाद्या खूप पूर्वी आपण काही गड किल्ले केले असतील, ट्रेकिंग केलं असेल, म्हणून प्रत्येक ठिकाणी तसे अनुभव असलेच पाहिजेत असं नाही आहे. कारण कित्येक गड किल्ले जसं मी आत्ता उल्लेख केला की ते जिंकावे लागले, त्यामागची भावना स्वराज्य स्थापनेचीच होती ना, म्हणून तिथे युद्ध झालेच. मग ह्याचा अर्थ तिथे मारामाऱ्या झाल्या का? नक्कीच झाल्या. तो संस्कार तिथे आहेतच, पण आपण ते चांगले म्हणूनच धरतो. पण काही ठिकाणी ते नकारात्मक दृष्टीने पण पाहिले जातात. म्हणजे तुम्ही गॅस चेंबर्सचा मगाशी उल्लेख केला आणि तिथे त्याच्याबद्दल तुमच्याकडे एक गोष्ट पण होती ना सांगायला, जिथे तुम्ही सांगत होतात की काही आवाज तुम्हाला आले. हो. तसंच समजा आपण स्वराज्याच्या ठिकाणी म्हणजे महाराजांच्या एखाद्या किल्ल्यापाशी गेलो जिथे युद्ध झालेली होती, स्वराज्यासाठी लढा झाला होता, तर तिथली स्पिरिट्स आणि इकडची स्पिरिट्स असे वेगवेगळे काही गोष्टी, स्टोरीज सांगून जातात का? एंटिटीज वेगळ्या असतात का? नाही वाटत मला. जेव्हा त्या इल्युमिनॅटी या वर्ल्डमध्ये असतात, स्पिरिट वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो, तेव्हा त्या तशाच असतात जशा त्या असल्या पाहिजेत. फक्त त्यांच्या मागचे विचार वेगळे असतात, ज्याला आपण नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही पद्धतीनं बघू शकतो. ऑस्ट्रिचला जेव्हा मी गेलो तेव्हा मी एका अशा बिल्डिंगमध्ये गेलो होतो जिथे लास्ट बॅच ऑफ किड्स त्यांना ठेवलं गेलं होतं आणि तिथं ना त्यांनी त्यांचे शेवटचे बूट आणि कपडे डिस्प्लेला ठेवलेले आहेत अजूनही. मुळात ते बघूनच खूप रडायला येतं. साध्या माणसाला काय, अनेकांना म्हणजे दगड मनाचा माणूसही रडू शकतो तिथे जाऊन, पहिली गोष्ट. तर ते 16 मी आजही ते विसरू शकत नाही की त्या 16 बालकांचे फ्रेम केलेले फोटो तिथे आहेत आणि ते 16च्या 16 जण माझ्याशी बोलत होते की आम्हाला असं सांगितलं गेलं की आंघोळीला नेतोय आणि गॅस चेंबरमध्ये नेऊन बिचारे तिथे बसलेले असायचे की आता पाणी मिळेल, साबण येईल किंवा काहीतरी आपल्याला आंघोळ करण्याच्या दृष्टीने इक्विपमेंट येईल आणि वरनं गॅस सोडलेले असायचे. म्हणजे निष्पाप आणि अत्यंत निरागस जीवांची हत्या आहे ना ती. तिथे कदाचित ते आक्रोश नंतरचे असतील जेव्हा त्यांना सफोकेट व्हायला झालं असेल किंबहुना. सो हे खूप वाईट वाटतं त्या गोष्टींचं. म्हणजे हे इतिहास आहेत का? सगळीकडे आहेत आणि प्रत्येक जागा सांगतेच हे, प्रत्येक जागा बोलते. आपण आज अभिमानानं जेव्हा आपल्या भूमीबद्दल बोलतो तेव्हा तो अभिमान आहेच आहे की आदरणीय शिवाजी महाराजांचा उल्लेख आपण तेवढ्यासाठीच करतो. पण जगात सुद्धा कित्येक ठिकाणी असे कित्येक घटना घडलेल्या आहेत, तिथे प्रत्येक वेळेला ते चांगल्यासाठीच होतं असं नाही ना. म्हणजे मी जसं म्हणलं की ऑश्विससारखी एखादीच जागा असेल, किंबहुना 100 असतील ज्या मला अजून माहिती नाहीत. जे मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की प्रत्येक राज्य, प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या ध्वनी कंपन्या आणि वेगवेगळ्या एनर्जीज असतात. सो अमुक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला छानच वाटेल का किंवा खूप वाईटच वाटेल का असं नाही आहे. जो उल्लेख मगाशी तू केलास की आज जी काही युद्ध पुन्हा एकदा सुरू आहेत किंवा जिथे एकमेकांबद्दलचा जो काही राग व्यक्त होतो युद्धांमधनं, तिथे पुढे जाऊन उद्या कोणी घर घ्यायचं समजा ठरवलं तर मी नक्कीच म्हणेन की ती ऊर्जा छान नाहीच आहे. तिथे तुम्ही घर करून पुढे करणार काय आहात? तुम्हाला वेगवेगळे अनुभव येणारच आहेत. मग वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या ऊर्जा किंवा वेगवेगळ्या ध्वनी कंपना आहेत असं आपण आता बोललो. समजा आपण
काही देश बघितले, अमेरिका बघितला एकीकडे, दुसरीकडे मिडल ईस्टमधले काही देश बघितले आणि चायना रशियाचे असे देश बघितले आणि मग आपण भारताकडे पण येऊ. तर तुमच्या ॲनालिसिसमध्ये तुमच्याकडे ज्या ज्या केसेस आल्या आहेत, जे जे फोटोज तुम्ही बघता वेगवेगळ्या देशातले सुद्धा, त्याच्यामधनं काही अशा गोष्टी आहेत का की ज्याच्यावरनं असं समजलं की त्या देशामध्ये या प्रकारची एक एनर्जी अगदीच प्रेव्हलंट असू शकते? म्हणजे माझ्या बघण्यात अगदी प्रामाणिकपणे अजून असा कुठला एरिया आलाच नाही की जिथे गेल्यानंतर मला असं वाटेल की वा, म्हणजे जागा असावी ना, म्हणजे इन टर्म्स ऑफ एनर्जी तर ती अशी असावी. मला असं तरी अजून अनुभव नाही आहे. म्हणजे प्रत्येक एनर्जीमध्ये काही ना काहीतरी, हो, प्रत्येक जागेमध्ये काही ना काहीतरी घटना घडलेलीच असते. हो, नकारात्मक आणि सकारात्मक ह्या दोन्ही ऊर्जा तुम्हाला सगळीकडे मिळतील. त्या फक्त भारतातच आहेत किंवा भारताच्या बाहेरच आहेत असं नाही आहे. कित्येक ठिकाणी त्या जास्त नकारात्मक आहेत, कित्येक ठिकाणी सकारात्मक आहेत नक्कीच जास्त, पण नकारात्मकही आहेतच. त्याची तीव्रता कमी जास्त होऊ शकते का? हो, होऊ शकते नक्कीच. गोव्याबद्दल तुम्ही सांगत होतात मगाशी की गोव्यामध्ये एका विशिष्ट प्रकारची एनर्जी असते, गोवा किंवा कर्नाटकामध्ये देखील. तर तिथे काय रहस्य आहे? नाही, खरं तर तसं रहस्य नाही. म्हणजे माझा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे या अनुभवांप्रमाणे मी असं एक ग्रेडेशन करू शकतो की वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेली जी काही लोकांची एकमेकांबद्दलची विचारभावना, त्यालासुद्धा धरून त्या जागेची कंपोनं डिफाईन होत असतात. की एखाद्याची प्रगती एखाद्याला खूपतेच, ज्याला आपण एनव्ही किंवा जेलसी म्हणू शकतो, त्याने सुद्धा ती जागा चांगली असून नकारात्मक होऊ शकते. असं काही नाही. म्हणजे तुझं चांगलं होणं मला बघवलं नाही असं जे आपण म्हणतो, दृष्ट काढायचोच ना आपण पूर्वीच्या काळी. मला अनेकदा हा प्रश्न लोक विचारतात की तुम्ही हिलिंग करता म्हणजे काय करता? मी जागेची दृष्ट काढतो आणि दृष्ट काढण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात माझ्याकडनं त्याला काहीतरी एक शास्त्र आधार आहे. हिंग, मीठ, कापूर, लवंग या 4 गोष्टी वापरून मी दृष्ट काढतो. पण ही काढताना मी हा प्रश्न कायम काही बुद्धिजीवी लोकांनाही विचारतो की पूर्वीच्या काळी कधीतरी त्या आजींनी सांगितलं म्हणून आईने तुमची दृष्ट मीठ मोरीची काढली असेलच की? बरोबर. त्यामागचं शास्त्र आपण कधी विचारायला गेलो का? माझं कायम हे लोकांना सांगणं असतं की नकारात्मकता ही 2 ते 3 व्हर्टिकलमध्ये येते. बऱ्याचदा ती सेल्फ निगेशनमधनं येते की आपणच कित्येकदा हे माझं होत नाही, ते माझं होत नाही म्हणत राहतो आणि त्या वास्तूमध्ये ती नकारात्मकता वाढते. कित्येकदा लोकांचे आपल्याबद्दलचे असलेले जे दूषित विचार असतात तर त्याने, किंवा दुःश्वास असतो त्याने ते होऊ शकतं, मत्सर असतो त्याने पण ती निगेटिव्हिटी त्याच्यात डेफिनेटली इन्कल्केट होत असते, कुठेतरी वाढत असते. आणि त्यात त्या जागेचा स्वतःचा काहीतरी असलेला इतिहास, त्याच्यामध्ये ती बरीच भर पडत असते. पुन्हा मी हेच सांगतो की लोकांच्या नशिबात जागा नसतेच, जागा मालक ठरवत असतो. आणि हा पूर्ण विचार करताना तुम्ही त्या जागेमधली कंटेंटेड एनर्जी जी आहे किंवा जी नकारात्मकता आहे त्याला दूर करण्याचं काम करू शकता का, हे महत्त्वाचं आहे. सकारात्मकता निर्माण करताच येत नाही माझ्या मते, ती असतेच. फक्त त्याच्यावर आलेलं नकारात्मकतेचं जे आवरण आहे ते बाजूला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्यातली एक पद्धत आहे दृष्ट काढणे, जी आपल्यावरही किंबहुना पूर्वापार चालत आलेली रूढ आणि परंपरा आहे. बरोबर. हा आता अगदी योग्य तो मुद्दा झाला. म्हणजे कधी कधी वास्तूमध्ये विचित्र घटना घडत असतात असं आपण ऐकतो की त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची जी हेल्थ असते ती बरोबर नसते, असे अनेक मृत्यू होत असतात. म्हणजे एकाची मी मध्ये स्टोरी ऐकली की त्याच्या घरी कोविडच्या वेळेला 3-4 मृत्यू सलग एका पाठोपाठ एक झाले. किंवा एखादी जागा घेतली असते, तिथे काही कन्स्ट्रक्शन करायचं असतं आणि ते कन्स्ट्रक्शन थांबून राहतं. अनेक आपण कमर्शियल रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट्स पण बघतो की थांबलेले असतात. तर असं का होतं? आणि तुमच्या वास्तू हिलिंग, प्रॉपर्टी हिलिंग या विषयामध्ये अशा काही केसेस तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता का की जिथे अशा गोष्टी होत्या आणि त्याची कारणं काय होती? हो, म्हणजे म्हणलं ना तर असे खूप अनुभव आहेत. जसं की मी मगाशी गोव्याच्या जागेचा उल्लेख केला की काही कारण नसताना कुठेतरी तिथे खूप पूर्वी पुरलं गेलेल्या प्रेतामुळे येणारा प्रॉब्लेम असेल. मग तिथे जेव्हा हे केलं गेलं, म्हणजे हिलिंग केलं गेलं, तेव्हा त्याच्यात काही बदल घडले असतील. मुळात हिलिंग करून काय होतं तर मी पुन्हा तिथंच येतो की नकारात्मकतेचं आवरण हळूहळू जायला लागतं. मी लोकांना कायम सांगतो की मी कोणी हॅरी पॉटर नाही.
की जादूची गाडी फिरवली आणि धाडकन दुसऱ्या दिवशी एनर्जी बदलली. कारण माझं हेच मत आहे की जागेलाही स्वतःचं ब्रीदिंग, स्वतःचा श्वास घ्यायला एक वेळ द्यायला लागतो. अनेक वर्षांचे त्या जागेने सोसलेले कर्म असतात, संस्कार असतात, ते पटकन बाजूला जातच नाहीत ना. नॉर्मल माणसाचं उद्या जर का सर्जरी झाली तर तो दुसऱ्या दिवशी कामाला जात नाही, त्यालाही कुठंतरी स्वतःचं ब्रीदिंग लागतं, त्याला रेस्टिंग पिरियड लागतो. जागेचं सेम असतं. त्यामुळे मी जेव्हा हिलिंग करतो तेव्हा मी 2 महिन्यात 3 वेळा जातो आणि मग मी लोकांना सांगतो की आता तुम्हाला हे कळेल की ही जागा कुठेतरी गार्डेड आहे, कुठेतरी ती सटल आहे, सेटल्ड आहे आणि हळूहळू त्याच्याबद्दलचे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. असे कित्येक अनुभव आहे ज्याच्याबद्दल तू आत्ता उल्लेख केला, जसा हा एक अनुभव आहे. तसंच गोव्यात अगदी सुरुवातीला मी एका ठिकाणी काम करायला गेलो होतो. मी नावं तर घेऊ शकत नाही, पण मी जागेचा अनुभव म्हणून सांगू शकतो. माझ्यासोबत जो माणूस होता त्याला मी सारखं असं सांगत होतो, कारण त्याला भीती वाटू नये म्हणून, की इथं असं काहीतरी घडलेलं आहे. मग तुला माहिती आहे का की इथं हे नोकरांचं घर आहे ना, मग त्या नोकरांचं शेवटी नोकर ना ते एका खूप मोठ्या पॅलेशियल हाऊसचे नोकर असले तरी शेवटी स्वतःच्या घरात गेल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीनंच राहतात आणि वागतात. पुन्हा ते संस्कार एकाच जागेमध्ये होत असतात. म्हणजे कुठेतरी एक अत्यंत काय म्हणतो सधन आणि सुशिक्षित अशी फॅमिली आणि त्यांचे नोकर, जे भले त्यांच्यासाठी वेगळं सर्वंट क्वार्टर किंवा सर्वंट रूम असू नये, ते नोकर हा नोकराच्या पद्धतीनंच तिथं राहत असतो. सो ते एकाच जागेत वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळे संस्कार घडतात. आपण त्या बाईवर जर अत्याचार झाला असणार मालकाकडनंच, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि त्यातनं तिने शेवटी स्वतःचं आयुष्य संपवायचा विचार केला आणि ते घडलेलं आहे. मग तो म्हणत हो पण मग तुम्हाला ती बाई दिसते का? म्हटलं नाही, मला सेन्स होतं, मला दिसत काहीच नसतं असं मी म्हणत होतो. आणि त्याला तो मला हेही विचारत होता अत्यंत निरागसपणे, मग तुम्ही हिंग मिठानी काय होतं, मग कापूर टाकल्याने, कापूर जाळल्याने काय होतं, किंवा त्याच्यात लवंग का जाळावी, असं ते. आणि मी त्याला जमेल तसं त्याचं जे काही नॉलेज आहे किंवा महत्त्व आहे पटवून देत होतं. आणि मी त्याला म्हणलं आता आपल्याला ना बाहेरच्या साईडला जाऊन ते पायऱ्या ज्या आहेत तिथं जरा कापूर लावावा लागेल आणि मग आपण निघून जाऊ. आम्ही तिथं पोचलोही. तिथं पोचल्यानंतर जवळपास तासभर आम्ही आतमध्ये होतो आणि आतनं अचानक दारावर ठकठक ठकठक झाली की दार उघडा अशी. तर तो पळून गेला. तो इतका घाबरला की तो पळून गेला, कारण त्याला 1 तास हे माहिती होतं की आम्ही दोघंच तिथे होतो. तर ही खूप स्वाभाविक रिॲक्शन आहे. आणि गंमत अशी घडली की सगळं करून मी आल्यानंतर तू घाबरलास कशाला, मी होतो तुझ्याबरोबर. तो म्हणला ते जाऊ दे, पण माझ्या गाडीत आत्ता तुम्ही उदबत्ती लावा. तर मी म्हटलं का? तर नाही, तुम्ही निघून झालो परत पुण्याला, पण तिथलं काही माझ्या गाडीत शिरलं तर माझा धंदा बुडेल पुढे जाऊन. म्हटलं अरे असं होत नाही, अशा एनर्जीज इथनं एकदम तिथं तुझ्या पाठीमागे येत नाहीत, असं घडत नाही. असे अनुभव गोव्यामध्ये आहेत. कारण जिथं एवढा मोठा तो इतिहास आहे की जिथे अनेक कत्ली झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण गोवाबद्दल बोलतोय. युद्ध सगळीकडेच झालेली आहेत, असं नाही की गोव्यातच झाली आहेत फक्त. पण वेगळ्या ठिकाणी असे अनुभव येतात, जसं ज्याला आपण पॅरानॉर्मल हिलिंग किंवा पॅरानॉर्मल वर्ल्ड म्हणू शकतो. मला ते ज्या पद्धतीनं सेन्स होतं हे माझ्यासोबत आलेल्या व्यक्तीला व्हायलाच पाहिजे असं काहीही नाही आहे. म्हणजे मी उद्या म्हणू शकतो तुला की चल माझ्याबरोबर गोव्याला, मी तुला एक्सपिरियन्स देतो, बट दॅट डझंट मीन की तो एक्सपिरियन्स तुला येईलच. जो कदाचित मला सेन्स होतो तो तुला सेन्स होईलच. कदाचित तुला माझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंगली तो अनुभव येऊ शकतो. त्यावेळेला मी नेहमी म्हणतो की कॉस्मिक एनर्जी जी असते तुझी माझी त्या जागेची, ती कदाचित फ्रिक्वेन्सी वाईज तुझी इतकी स्ट्रॉंगली मॅच होते की तुला नक्कीच काहीतरी भासतं दिसतं. मला त्यावेळेला काहीच जाणवणार नाही. और इट इज वाईस असं जे मला खूप स्ट्रॉंगली सेन्स होते, मी म्हणू शकतो की तिथं तुला एनर्जी सेन्स होते का, आणि तू म्हणशील नाही मला फक्त भिंतच दिसते किंवा मला त्या जागेचा फक्त एक भागच दिसतोय जो दृश्यमान आहे. पण हा फरक पडतो, नक्की पडतो. मगाशी जागेची दृष्ट काढता येते का असं तुम्ही मगाशी म्हणालात. आणि म्हणजे माझी पण आजी जेव्हा दृष्ट काढायची तेव्हा ती मीठ मोहरी आणि हिंगसुद्धा मला वाटतं वापरायची आणि काहीतरी एखादा मंत्र म्हणून ते गॅसमध्ये टाकायचे आणि मग ते तडतडायचं, मग गेली दृष्ट असं ते व्हायचं. तसंच आरतीनंतर सुद्धा जेव्हा आपण कापूर जाळून ती अशी आरती घेतो अंगावरती, तर त्याच्याने आपण आपला ऑरा स्ट्रॉंग करत असतो का? कारण की मगाशी तुम्ही म्हणलात की ज्याचा ऑरा वीक असेल त्याच्यापर्यंत ती एनर्जी जास्ती झपाट्याने पोचू शकते किंवा अफेक्ट करू शकते आपण असं म्हणू. तर ते कापूर का वापरतात, हिंग का वापरतात, मीठ का वापरतात, लवंग का वापरतात, असं प्रत्येक या घटकाबद्दल सांगा ना. ओके, मुळात असं आहे की आपल्याकडे मीठ हे पूर्वापार
एक शुद्धीकरणाचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं आहे. आणि हिंगमीठ का वापरावं, कारण त्याच्यामध्ये कॉग्युलेटिव्ह म्हणजे साधळण्याचा इफेक्ट असतो. त्यामुळे जेव्हा केव्हा अशा कुठल्याही गोष्टींसाठी हिंगमीठ वापरलं जातं तेव्हा ते शोषून घेतं. त्याच्यात एक सकलंट पॉवर असते की एक नकारात्मकता ओढण्याची ताकद असते. कापूर आपल्याकडे रूढींप्रमाणेच ऑरा क्लिनिंगला वापरला जातो. म्हणजे आजही तुम्ही कुठल्याही देवळामध्ये आरती झाल्यानंतर जेव्हा ते कापूर आरती फिरवतात तेव्हा कुठलाही गुरुजीसुद्धा आणि आपण सुद्धा ते आपल्या डोक्यावरनं आणि खांद्यावरनं त्याचे हात फिरवतो. हे ह्याचंच कारण असतं की आपण आपला ऑरा क्लीन करत असतो. कारण काय, आरती अटेंड करणारे समजा 100 लोक आहेत तर कलेक्टिव्ह एनर्जी आहे. प्रत्येकाच्या मनात सकारात्मकताच असेल असं नाही. एखादा अत्यंत उद्विग्न भावनेने त्या देवळात त्यावेळेला आलेला असतो की माझं काम होत नाही आहे, मला अडचण आहे. ती नकारात्मकता इथे येतेच ना. ती तुम्ही घेऊन जाऊ नये म्हणून आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मैतीला वगैरे लोक जायची त्यावेळेला घरी येऊन मिठाच्या पाण्याने पाय धुवायची पद्धत होती जी आजही आहे. किंवा खांद्यावर मीठ घेऊन आंघोळ करण्याची पद्धत आहे. का तर बॅक्टेरियल अँगल असतो तो पण जावा, कारण आपण आत्ता स्मशानात जाऊन आलेलो असतो किंवा वैकुंठात जाऊन आलेलो असतो. हा जितका शास्त्रोक्त भाग आहे तसंच आहे की मीठ आणि हिंगाने नेहमी ना एक एनर्जी ॲब्झॉर्ब व्हायची ताकद असते. मग जागेची दृष्ट किंवा जागेचा ऑरा कोणीच क्लीन करत नाही. आपल्यामध्ये वेदांमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की तुम्ही एखादी जागा जेव्हा घेता तर त्या जागेत 12 वर्षानंतर वास्तू शांत करायला हवी. दर 12 वर्ष निरादर. पण मनुष्य प्राणी पुढे आला, प्रगल्भ झाला आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्याच्या डोक्यातनं निघून गेल्या. हे काही डेलिबरेट आहे असं नाही. असे काही लोक मला माहीत आहेत की जी खरंच 12 वर्षांनी वास्तुशांत करतात. त्यांच्या मनात ते आहे की नाही आपण करायला हवं, पण कित्येक जण करत नाहीत. मग त्यांनी काय करायचं? सो अशा वेळेला मग मी म्हणतो की गार्डिंग करणं गरजेचं आहे. याचं खूप चांगलं उदाहरण मी नेहमी देतो ना की कोरोना जेव्हा होता तेव्हा आपण मास्क घातले हे कोरोना जावा म्हणून नाही, आपल्याला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून. सेम आहे ना. लवंग राहिला, लवंग का वापरता? लवंगामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात की जेणेकरून तिथली जी काही नकारात्मकता, अशी एक सिंपल उदाहरण मी नेहमी असं देतो की हिंगमिठाने ओढली जाणारी एनर्जी ही शेवटी कुठे ना कुठेतरी ती झोपलेल्या अजगरासारखी असते आणि ती बाहेर यायचा प्रयत्न करायला लागते. मग बाहेर येताना कुठेतरी त्या एनर्जीचं सॅच्युरेशन असतं आणि ते सॅच्युरेशन आपल्याला मारावं लागतं. पण ते मारण्यासाठी आपण काय करणार आहोत? आपण त्या नकारात्मकतेला जाऊन काहीच ठेचणार नाही आहोत. ती तिथनं युनिव्हर्सली बाहेर जाण्यासाठी म्हणून त्याला एक मार्ग मोकळा करून देणं गरजेचं असतं. मग त्यासाठी आपण असं धरूया की कुठेतरी एक व्होर्टेक्स क्रिएट होतं, असं एक विवर निर्माण होतं की जिथं ती साठलेली आणि त्याला बाहेर जायला आउटलेटच मिळत नाही. जसं एखाद्याला ताप होतो म्हणजे आतमध्ये एखादा ज्वर येतो, त्या ज्वराला बाहेर जाण्यासाठी आउटलेट लागतं, पण ते आउटलेट क्रिएट करावं लागतं की नाही. सो आपण औषधं घेतो, औषधं घेतल्याने कित्येकदा असं होतं की आज मी पॅरासिटामॉल घेतली पण घाम आला म्हणजे आपल्या स्किन वाटेत तो ज्वर कुठेतरी बाहेर जाण्यासाठी आपण त्याला वाट मोकळी करून दिली. तसं जागेला स्वतःचे काही ना काहीतरी होणारे त्रास आजार आहेतच की ते बाहेर घालवण्यासाठी त्यांना एक आउटलेट निर्माण करून देणं गरजेचं असतं, जे कापूर आणि लवंगाच्या मिक्सरने होतं. मी कित्येकदा जेव्हा हे करतो तर लोक मला म्हणतात की तुम्ही काहीतरी चमत्कार करता. मी म्हणतो अजिबात नाही, कारण मी काही घरांमध्ये आजही हे आलेलं आहे की मी जेव्हा कापूर लवंग जाळतो तेव्हा 9-9, 10-10 मिनटं ते कापूर जळले जातात. लोक म्हणतात नाही काहीतरी तुम्ही चमत्कार करताय. म्हणतो काहीच नाही, तुम्ही कापूर जाळून बघा. ते जेव्हा जाळतात तेव्हा कुठेतरी 4-5 मिनिटात तो कापूर संपतो, कारण तो इतका हायली कंबस्टिबल असतो. पण पुन्हा मी जाळला की पुन्हा त्याला 8-9 मिनिटं लागतात. मग तुम्ही जाळत असताना असं का होतं? नाही, मी त्यांना एवढंच सांगतो की मला एक्झॅक्ट तो सॅच्युरेशन पॉईंट निगेटिव्हिटीचा माहिती असतो जिथं मी तो जाळतो आणि त्यावेळेला नो डाऊट मी काही ना काहीतरी मंत्रोच्चार करत असतो, कारण शेवटी जागेमध्ये नाद ब्रह्म निर्माण करणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे मी तिथे जाऊन पर्टिक्युलर एखादा मंत्रच म्हणेन असं नाही आहे. त्यावेळेला एंटिटिव्हली जसं जागा मला सांगते, म्हणजे मी काही कुठल्या दिसणाऱ्या एंटिटीला व्हाईट लाईट देणारा माणूस नाही आहे, पण मी तिला रिस्पेक्टफुली असं सांगू शकतो की हे बघ मी इथं जे हिलिंग करणार आहे ना ते मी 3 वेळा येऊन करणार आहे. सो निदान ह्या जागेत तू राहू नकोस एवढीच माझी तुला विनंती आहे. कारण मी काही तंत्रमंत्र करत नाही किंवा तसं जाणणारा माणूस नाही, मी फक्त शुद्धीकरणाचं काम करतो. एक प्रश्न असा येतोय की जेव्हा आपण पूजा करतो दिवसा सकाळची पूजा जेव्हा होत असते आणि तिथे कापूर आरती आपण घरीसुद्धा करत असतो किंवा माझ्या घरी मी करतो कापूर आरती, तर ती कापूर आरती करताना आमच्यासारख्या नॉर्मल व्यक्तींनी म्हणजे ज्यांना क्लिअर ऑडियन्सची ही गिफ्ट नाही आहे, तर तेव्हा समजा हिंग मीठ लवंग असं मिक्सचर घेऊन सुद्धा कॅम्फर आम्ही जाळला तर त्याचे सुद्धा फायदे होऊ शकतात का? 100% होऊ शकतात. मग ते शास्त्रोक्त पद्धतीने कसं करावं?
नाही, त्याला तसं काही नाही. असं काही शास्त्रोक्त तिन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये कापूर आणि लवंगच जाळावी, त्याच्यात हिंगमीठ जाळलं जात नाही. हिंगमीठ हे घरात टाकलं जातं आणि ते 18 तास ते 24 तासांनी झाडलं जातं, कारण त्याच्यात कॉग्युलेटिव्ह, पुन्हा मी तिथं जातो, साधारणाचा इफेक्ट असतो. सो हिंगमीठ जाळायचं नसतंच, हिंगमीठ घरात टाकायचं असतं. म्हणून आजही कित्येक लोक वाटीभर मीठ असं कोपऱ्यामध्ये वगैरे खोलीमध्ये ठेवतात. ते त्यासाठीच की इट ॲक्ट्स ॲज अन ॲब्झॉर्बंट. खडे मीठ सुद्धा घराच्या 4 कॉर्नर्समध्ये ठेवावं असं म्हणतात ना. कारण मीठ हे शुद्धीकरणाचं प्रतीक पूर्वापार मानलं गेलेलं आहे. आणि तुम्ही म्हणलात की तुम्ही मंत्रोपचार करता त्यावेळेला, असा समजा सर्वसामान्य माणूस एखादा मंत्र म्हणायचा असेल ही आरती करताना स्वतःच्या हाताने घरी, तर तो कुठला मंत्र म्हणता येईल असं काही आहे? कुठलाही मंत्र म्हणता येतो असं नाही आहे. मला त्या जागेत गेल्यानंतर जे समजतं किंवा जे सुचतं त्या पद्धतीने मी त्याचा उच्चार करतो. पण मुळात गंमत अशी आहे की हिलिंग करणं हे एक दृष्ट काढण्याचं साधं काम आहे. लोक मला आजही हा प्रश्न विचारतात की आमच्याकडे नित्यपाठ होतो, नित्यपूजा होते, किंवा दरवर्षी आमच्यामध्ये श्रावणामध्ये आमच्या घरी आम्ही लोहरुद्र करतो. मी त्यांना हे सांगतो की नित्यपाठ आणि नित्यपूजा हा तुमचा शिस्त लागण्याचा प्रकार आहे आणि मुळात तो आपण पूर्वापार पिढीने पिढी करत आलेलो आहोत. पॉईंट नंबर 1. मग लघुरुद्र करणं किंवा सत्यनारायणाची पूजा करणं जे युजली केले जाते, त्यातनं एक नाद निर्माण होतो, कारण पौरोहित्य करणारा ऑथोराइज गुरुजी येऊन ते करून जातो आणि तो नाद निर्माण करून जातो. मी जे करतो ते निगेटिव्हिटी आपल्या घरी कधीच येऊ नये ह्यासाठी काहीच करत नाही ना. मी ती आली तरी त्याची ॲस्पिरिटी, त्याची तीव्रता कमी व्हावी ह्यासाठी गार्डिंग करतो आणि ते ह्यानी पूर्णपणे जात नाही. पण हिलिंग करून ते कायमचं जातं, कारण मी ते घालवायचा प्रयत्न करत नाही. मी ते येऊ नये म्हणून त्या दृष्टीने काहीतरी बंदोबस्त करतो आणि जोपर्यंत कर्माने ती जागा तुमच्या मालकीची आहे तोपर्यंत त्याचा इम्पॅक्ट राहतो, कारण त्या जागेशी तुमची नाळ जोडली गेलेली असते. उद्या तुम्ही मालक म्हणून तिथे बदललात आणि दुसऱ्याची कर्म त्याला लागली की ती एनर्जी चेंज होणारच आहे. मुळात असं आहे की एकाच घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला समजा अडचण आहे, मी असं म्हणलं की ह्या घराचं हिलिंग किंवा ह्या जागेचं हिलिंग करण्याची गरज आहे, तर आपण त्यामागचं लॉजिक समजून घेऊया की प्रत्येकाला त्याच पद्धतीनं आणि त्याच लेवलने त्रास होईल असं नाही आहे. आता मी कारखान्यांचं हिलिंग करतो, त्यामागचं लॉजिक नेहमी असं असतं की एका कारखान्यात समजा 50 ते 100 लोक काम करतात, त्यांचं पोट ह्या मूळ मालकांवर डिपेंड असतं. पण जेवणाचा जेव्हा ब्रेक होतो तेव्हा ते नक्कीच वेगवेगळ्या ग्रुपनी बसतात, जेवतात आणि पुन्हा अर्ध्या तासाने आपापल्या मशीनवर जाऊन कामाला लागतात. पण त्या अर्ध्या तासामध्ये ते जर का घरातल्या अडचणींबद्दल बोलत असतील आणि चर्चा एकमेकांची करत असतील, कारण तो फ्री टाईम आहे, तर एंड ऑफ द डे जेव्हा कारखाना बंद होतो तेव्हा त्या जागेने ऐकलेले हे सगळे जे कंपन्या आहेत स्वरांची, ती तिथंच राहतात ना, तिथंच सॅच्युरेट होतात. म्हणजे वास्तू नुसती बोलत नाही, पण वास्तू ऐकते सुद्धा, वास्तू घेते, सगळ्यांनी ॲब्सॉर्ब करते सगळ्यात जास्त. एका घरामध्ये अनेक वर्ष किंवा अनेक पिढ्यानपिढ्या वेगवेगळी जनरेशन्स राहत असतात किंवा घरं म्हणजे मालक बदलत असतो जसं तुम्ही म्हटलात, आणि तिथे एनर्जीज नवीन नवीन येत असतात, की आपण असं म्हणू की त्या वास्तूमध्ये अनेक जणं स्वतःची वेगवेगळी मटेरियल प्रॉब्लेम्स घेऊन राहत असतात. तर त्यांच्यामध्ये असे काही मी शब्द ऐकले होते, बाधा, पजेशन्स किंवा डेमॉनिक पजेशन्स, असंही काही हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बघितले होते. तर हे असं खरंच असतं किंवा ब्लॅक मॅजिक झालेली असते एकावरती, हे सगळं खरंच असतं? आणि अशा काही स्टोरीज आहेत का तुमच्या वास्तू हिलिंगमधल्या ज्याच्यानी जिथे तुम्ही पाहिलं आहे? असे मुळात आपल्याकडे ना एकतर योग्य शब्द ना अनयुज्युअल प्रॅक्टिसेस असा असला पाहिजे, इन्स्टेड ऑफ पुटिंग इट इन ए डिफरंट फ्रेम्स. ओके, शेवटी हा इंटेन्शनचा फरक आहे असं मी मानतो. म्हणजे जसं की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुपारी हा गणपती म्हणून आपण संबोधतो आणि त्या दृष्टीने त्याची विड्याच्या पानावर पूजा करतो. आता त्याला प्रहर आहे ना, सत्यनारायणाची पूजा सकाळी किंवा कुठल्या तरी एका चांगल्या प्रहरात करतो आणि आपण त्याचा योग कुठला आहे, दिवस चांगला कुठला हे मानतो. ह्याच अशा प्रकारच्या काही वेगळ्या पूजा की जिथे मी वेगळ्या पद्धतीचे काही उपकरणं किंवा काही गोष्टी वापरल्या आणि त्या रात्री केल्या, तर ती पूजाच आहे ना, किंवा तो एक विधीच आहे असं आपण म्हणूया. पण त्याचं फक्त इंटेन्शन बदलतं. मुळात काय आहे, अशा गोष्टी केल्या जातात का? हो. अशा गोष्टी करणारे लोक आहेत का? हो, आहेत. मग अशा ठिकाणी आउटर एनर्जी ज्या तुम्हाला इन्व्हाइट करायला लागतात आणि जेणेकरून काय होतं की बाहेरची एक एनर्जी आतल्या एनर्जीला कुठेतरी एम्पॉवर करायला लागते आणि मध्ये फसते ती बॉडी, ह्युमन बॉडी.
मग त्याला तुम्ही बाधा म्हणा, तुम्ही पोझिशन्स म्हणा, किंवा त्यावेळेला कंट्रोल न होणारी एनर्जी म्हणा, त्याचा परिणाम हा त्या शरीरावर त्या वेळेला होत असतो. कित्येकदा असे अनुभव लोकांचे आहेत की अरे आम्ही गाणगापूरला गेलो होतो किंवा अमुक ठिकाणी गेलो आणि आरती सुरू झाली आणि अचानक आम्हाला अशी काही लोक दिसली, कळत नाही बुवा हे खरंच असतं का खोटं असतं, पण त्यावेळेला नेमकं मी तिथंच येतो की तो जो नाद ब्रह्म निर्माण होत असतो, ह्या नादब्रह्मानीनं आतल्या एनर्जीला होणारा त्रास आणि बाहेरच्या एनर्जीला होणारा जो त्रास असतो, बाहेर पडण्यासाठी आणि बाहेरच्या एनर्जीतनं आपली मुक्तता करण्यासाठी, त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये तो त्रास होत असतो. म्हणून असं काहीतरी आपल्याला चित्रविचित्र घटना दिसतात. अनयुज्युअल प्रॅक्टिसेस आहेत का? हो, त्याचा पण खूप मोठा इतिहास आहे जर का विचार करायला गेला तर, की तो बार अमेझॉनच्या जंगलातल्या वुडू प्रॅक्टिसेसपासून आपल्याकडे आलेला आहे अनडाऊटेडली. पण पुन्हा तिथे इंटेन्शनचा फरक आहे. मुळामध्ये मी हे या दृष्टीनं बघतो आणि मानतो की ज्याला मी रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणेन. म्हणजे कसं धरूया की जसं जेलसी ही तुलनात्मक असते. तुझ्याकडे हे तर माझ्याकडे अमुक आहे. लहानपणी पण आपण शाळेमध्ये हे केलं असेल की माझ्या वडिलांकडे अमुक आहे, मग तू म्हणणार हो माझ्याकडे पण हे आहे. इथे इंटेन्शन काय प्रत्येक वेळेला वाईट असेल असं नाही, पण मत्सर किंवा एनव्ही जी असते ही खूप हाय फ्रिक्वेन्सीमध्ये होऊ शकते. आणि त्यामागचा थॉट माझ्या मते हा रिव्हर्स इंजिनिअरिंगचा जास्त असतो. मी नेहमी एक्सप्लेन करतो लोकांना की तुझ्याकडे एखादी अमुक गोष्ट आहे आणि माझ्याकडे जरा कमी किमतीची किंवा कमी दराची गोष्ट जर असेल, तर तुझ्याकडे जे आहे ते मिळवण्यासाठी मी काय करू शकतो की जेवढे कष्ट तू घेतले ती गोष्ट मिळवायला, तेवढे कष्ट मी घेऊ शकतो का, हा विचार न करता जर ते माझ्याकडे नाही आहे ना तर ते तुझ्याकडेही नाहीच पाहिजे. असा जेव्हा रिव्हर्स थॉट किंवा रिव्हर्स इंजिनिअरिंग थिंकिंग यायला लागतं तेव्हा ते, आणि 99% हे अतिशय जवळच्या लोकांकडनं येतं आणि त्याने तो प्रॉब्लेम होतो. मग ते आणखीन तीव्र करण्यासाठी अशा प्रकारच्या काही प्रॅक्टिसेस केल्या जातात असं मला वाटतं. आणि काही जागांमध्ये म्हणून ती विषण्णता कायम तशीच राहते. म्हणजे माझ्या केसमध्ये असं खूपदा आहे की मी फोटोज बघतो, व्हिडिओ बघतो जागेचे आणि मी म्हणतो की मी नाही करणार हिलिंग. तर यामागचं हे कारण नाही आहे की मी कुठे कमी पडेन का, पण त्या जागेत इतक्या विविध प्रकारच्या अशा गोष्टी घडलेल्या असतात की मी म्हणतो की मी ते हिलिंग करूनही उपयोग होणार नाही. आपण त्या जागेला त्या जागेच्या कर्मावर सोडून देऊया. प्रत्येक वेळेला रिझल्ट आलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मी आजपर्यंत गेले 20 वर्ष मी हिलिंग करतोय. मी जवळजवळ 17-18 शहरं आणि 7-8 देशांमध्ये हिलिंग केलं आहे. पण पद्धत तीच आहे. पण कित्येक जागा मी सोडलेल्या आहेत. मी अगदी फोटो व्हिडिओ पाहिले आणि ठरवलं की नाही इथे हिलिंगची गरज आहे, मी येतो, तुम्ही तुमचा उद्देश मला सांगा आणि मी त्या पद्धतीने येऊन माझं काम करतो. पण त्या जागेत गेल्यानंतर मी थांबलोय आणि मी असं सांगितलं की नाही हे मी नाही करणार. मी एक फार गमतीदार उदाहरण या बाबतीतलं देऊ शकतो. मी एका ठिकाणी हिलिंगला गेलो होतो आणि वाडवडिलोपार्जित जागा असल्यामुळे त्याचे वाटे झालेले होते की सरसकट असलेल्या जागांमध्ये मागच्या 3 एकरमध्ये भावाला दिली, मधली कोणाला तरी दिली, आणि ज्यांनी पुढची जागा घेतली होती त्यांना अत्यंत म्युच्युअली हे सांगण्यात आलं होतं की तुला फ्रंटची जागा मिळत असल्यामुळे तुला 1 एकर आम्ही देऊ का, चालेल का, बाकीचे आम्ही घेतो. आणि म्युच्युअली त्याला मान्य होतं. म्हणजे असं फार कमी वेळा होतं की भाऊकी नाही, भाऊबंदकीत भांडणं नाहीत. आणि तरी त्यांनी मला सांगितलं की प्लीज तुम्ही या आणि हिलिंग करा. मी म्हटलं ओके. आता आयताकृती प्लॉट होता आणि पुढे बांधलेलं घर होतं. ते म्हणले घराचं नंतर करा, आधी मागे शेती आहे त्याचं तुम्ही हिलिंग करा. आता मी हिंगमीठ जर माझा काम आहे ते करायला सुरुवात केली तर मी असा हिंगमीठ टाकत जिथे मला सॅच्युरेशन वाटलं तिथं कापूर आणि लवंग जाळला. परत पुढे गेलो आणि एके ठिकाणी आलो तिथे मारुतीचं छोटंसं मंदिर होतं जे मागची जागा आणि यांच्या जागेला जॉईन होतं. तर मला काहीतरी वेगळं जाणवलं. मी मालकांना बोलवलं आणि म्हणलं की इथे ना डेड बॉडी आहे आणि ती कळू नये म्हणून मंदिर केलं गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही याचा आधी पूर्णपणे छडा लावा, तोपर्यंत मी हिलिंग करणार नाही असं म्हणून मी अर्धवट ते काम टाकून गेलो. आणि ते मला जाईपर्यंत कन्व्हिन्स करत राहिले की असं काही झालेलं नाही आहे, आम्ही अगदी उत्सवही करतो हनुमान जयंतीला, म्हणजे इथे येऊन दिवा लावतो दररोज. आणि म्हणले बघा तुमची श्रद्धा मी मान्यच करतोय पण इथे काहीतरी वेगळं घडलेलं आहे. जमीन बोलली आहे म्हणलं माझ्याशी, तुम्ही नीट कन्फर्म करा आणि मग मला परत बोलवा आणि मी येतो. 1.5-2 महिन्यानंतर त्यांनी मला फोन केला. आता गंमत अशी घडली होती की ह्यांच्याच नात्यातले त्यांचे काही पुतणे हे एके रात्री मागच्या जागेमध्ये त्यांच्या स्वतःच्याच दारू प्यायला बसले असताना
चेष्टा मस्करीमध्ये काहीतरी हमरी तुमरी झाली आणि एका पुतण्याने त्याच्या मित्राच्या डोक्यात बाटली फोडली. तर ती इतकी वर्मी लागली की तो तिथल्या तिथे गतप्राण झाला. मग आता काय करायचंय, मग काकाची शेती आहेच की. मग त्यांनी रातोरात तिथे सगळं जे काही करायचं ते केलं आणि कळू नये म्हणून एक दगड वर ठेवून त्याला शेंदूर फासून लगेच तिथं मारुती आला तुझ्या शेतात असं दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केलं. आता ही घटना घडलीच होती 2.5-3 वर्षांपूर्वी. आणि मग त्यांनी मला 1.5-2 महिने फोन सांगितलं की तुम्ही म्हणला ते खरं निघालो, असं घडलं होतं. म्हणलं मी तुम्हाला तेच सांगतोय, मला तुमच्या श्रद्धेबद्दल काहीच शंका नाही आहे, पण त्यामागचा इतिहासच वेगळा असेल तर मी काय करू. आणि मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा शहानिशा करत नाही तोपर्यंत मी हिलिंग करणार नाही. मग ते सगळं झालं, इंटरनलीच त्यांनी ते सगळं प्रकरण नो डाऊट मिटवलं. मग मला परत बोलवलं आणि मग मी पुन्हा गेलो आणि मग मी हिलिंग केलं. सो असं सुद्धा अनुभव काही काही वेळेला होतं की मला आधी त्या फोटोंना ते लक्षात आलेलं नसतं, पण तिथे गेल्यानंतर त्याची इंटेन्सिटी इतकी तीव्र येते की असं नाही असं झालेलं आहे या जागेमध्ये. आणि म्हणतो काय सांगताय. आणि मग मी म्हणतो की तुम्ही कन्फर्म करा, उगाचच मी यायचं, माझी एनर्जी तेवढीच जाते, समोरच्याचा पैसाही तेवढाच जाणार आहे आणि एवढं सगळं करून त्याचा उद्या रिझल्ट आलाच नाही समजा. असं सुद्धा कित्येकदा घडलेलं आहे की किंबहुना हा प्रश्न यायला पाहिजे की हिलिंगचा इफेक्ट नाही आला असा काही अनुभव आहे का. तर असं होतं कित्येकदा. आता काही कामांमध्ये ना त्याचा टेक्निकल भाग जो असतो, कुठल्या तरी एखाद्या जागेची परवानगी मिळणं असेल किंवा त्यासाठी एखादी सही होणं असेल, ह्या गोष्टींना लागतोच वेळ. माझं काम, मी लोकांना पुन्हा हे सांगतो की माझं काम केल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी अडकलेल्या तुमच्या ज्या काही फायली असतील त्या सुटणार नाही आहेत. मी जागेची नकारात्मकता घालवतो आणि जेणेकरून ती जागा अत्यंत शुद्ध राहते आणि शुद्ध होते की त्यातले अडथळे दूर व्हायला मदत होते. पण कदाचित त्याचा स्पॅन 6 महिन्यानंतरचाही असू शकतो. कित्येक लोकांना असं वाटतं की 2 महिन्यात तुम्ही 3 वेळा येऊन गेला म्हणजे आता सगळं सुटलं पाहिजे. असं नाही आहे. माझं काम पूर्ण तेव्हा होतं, त्याच्यानंतर 4-4, 6-6 महिने रिझल्ट येतही नाहीत. पण जेव्हा ते येतात तेव्हा मात्र लोक मला फोन करतात. आधी त्यांनी मला हे फोन केलेलेही असतात की काय डॉक्टर तुम्ही येऊन गेलात आज 5 महिने झाले पण असं काही दिसत नाही आहे. मी म्हणतो हो वेळ लागेल ना, कदाचित ती नकारात्मकताच इतकी असेल की ती जायला अजून वेळ लागतोय. आणि 6व्या महिन्यात काम होतं आणि पुन्हा फोन येतो की नाही तुम्ही म्हटलं ते बरोबर होतं, काम झालं. आम्हालाच असं वाटत होतं की बाबा 2 महिन्यामध्ये तुम्ही येऊन गेल्यानंतर धाडकन ते व्हायला पाहिजे. नाही, त्या हिलिंगला त्या व्यक्तीची स्वतःची असलेली सकारात्मक ऊर्जा आणि आपल्याला आता उठून काम नक्की करायचं आहे. आज माझ्या घराचं हिलिंग झालेलं असेल तर ते हिलिंग झाल्यानंतर आता मला या घरामध्ये फार सेल्फ निगेशन नाही आणायचं आहे. ही सुद्धा मदत मला लोकांची लागतेच, मी एकट्याने ते करूच शकत नाही, असं आहे. त्यामुळे त्याला आपण अनयुज्युअल प्रॅक्टिसेस म्हणूया. आणि तसे अनुभव येतात का, हो आलेले आहेत. जसं कित्येक जागांमध्ये, रादर 90% जागांमध्ये मला त्या एंटिटीत सेन्स होतच असतात. पण त्यांचं जाण्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. आणि तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा मेंटल डिसऑर्डर म्हणा किंवा सायकोलॉजिकल इश्यूज म्हणा किंवा पोझेशन्स म्हणा, असे कधी बघितलेत? बघितले तर आहेत, पण ह्याच्यात ना 2 वेगळे विषय आहेत प्रामाणिकपणे. बऱ्याचदा असं जर काही होत असेल की जिथं आउटर एनर्जी इन्व्हेड करायचा प्रयत्न करते त्यावेळेला नक्कीच त्याला आपण पोझिशन म्हणू शकतो. पण प्रत्येक वेळेला ते असतंच असं नाही. काय काही वेळेला 1-2दा असे अनुभव आल्यानंतर ती जी व्यक्ती असते, जी सफरर असते, नेमकं ती हे सगळं सहन करत असते, मुळातच त्याची एनर्जी व्हल्नरेबल असल्यामुळे तिला हा त्रास पहिला होणार आहे. म्हणजे घरात 10 माणसं राहतात किंवा 5 माणसं राहतात, पण मग त्यालाच त्रास का होतो? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे असतं की एनर्जी खूप व्हल्नरेबल आहे. पॉईंट नंबर 1. बऱ्याचदा त्याचा इम्पॅक्ट मानसिकतेवर इतका होतो की नंतर ती केस सायकोसोमॅटिक होऊ शकते. करेक्ट. पण मग ते 2 वेगळे विषय होते. 2 वेगळे विषय. म्हणजे कित्येकदा मला लोक असे फोटो पाठवतात की तुम्हाला वाटतंय का की ह्याला असं काही झालंय का. आणि मी म्हणतो नाही, दिस इज कम्प्लीट सायकोलॉजिकल केस और दिस इज कम्प्लिटली अ सायकियाट्रिक केस. पण मग वास्तूला तुम्ही हिलिंग करता, असं जेव्हा तुम्हाला आढळतं की त्या व्यक्तीला जेन्युइन एका बाहेरच्या एनर्जीने इन्व्हेड केलेलं आहे आणि तिथे क्लिअर ऑडियन्सचा वापर करता येतो, तर मग तिथे तुम्ही एनर्जी आयसोलेशन किंवा असं काही करता का? कशाने ते, म्हणजे त्याला क्युअर तुमच्याकडे आहे का, असा खरं प्रश्न आहे. मी पुन्हा तिथे हेच म्हणेन की मी हिलिंग करून देईन, पण मी हिलिंग करून दिल्यानंतर ते पोझिशन किंवा ते जे इन्व्हेजन आहे ते दूर होईल का? नाही, पण ते दूर होण्यासाठीचे मार्ग सापडतील. जसं की एखाद्या वेळेला कदाचित
ती एनर्जी लेअर इतकी कमी झालेली असेल नकारात्मकतेची, आणि सकारात्मकता जी ऑलरेडी असते, मी नेहमी म्हणतो की ती लुप्त झालेली असते, ती सकारात्मकता जर का ऑटोमॅटिकली 2, 3, 4 महिन्यात वाढली तर ऑटोमॅटिक कुठेतरी त्याचा निगेटिव्हिटीचा लेअर कमी व्हायला लागतो. आणि ज्या व्यक्तीला तो त्रास होत असतो ती व्यक्ती स्वतःहूनच त्या सगळ्या गोष्टींना रिटॅलिएट करायला लागते, किंवा त्या व्यक्तीची इम्युनिटी डेव्हलप होऊ शकते. सो त्याला मार्ग काय मिळेल असं काही स्पेसिफिकेशन नाही, पण त्यातनं बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ती जी हे सहन करत असते ना, ती सुद्धा स्वतःहून खूप प्रयत्न करत असते, पण ते होत नसतं. लॉजिकली बघूया ना की एका घरामध्ये आपण काम करत असताना ती व्यक्ती काहीतरी विचित्र वागते, पण त्यावेळेला त्या व्यक्तीचा स्वतःवरचा कंट्रोलच नसेल. हळूहळू तो कंट्रोल यायला लागला तर कुठेतरी रिटॅलिएशन होऊ शकतं. बरोबर, का नाही होऊ शकणार असं. तुम्ही वास्तूमध्ये मगाशी डिरेक्शन्सबद्दल जेव्हा बोलत होतात त्यावेळेला असं लक्षात आलं की त्याच्यावरनं एक प्रश्न आला की कुठल्याही वास्तूमध्ये, लँडमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये कुठेही तुम्ही गेलात की किती डीपपर्यंत, किती खोलापर्यंत तुम्हाला समजू शकतं, किंवा तिथे असलेल्या एनर्जीज, म्हणजे आता त्या जनरेशन्स तिथे राहत असतात असं आपण मगाशी एस्टॅब्लिश केलं, तर किती पिढ्यांबद्दल तुम्हाला तिथे समजू शकतं असंही काही त्याला मी ऐकलं होतं म्हणजे तुमच्याकडनं एकीकडे, तर त्याचा उलगडा करू शकाल का? हो, म्हणजे मी कित्येक जागांमध्ये गेलो तर साधारण मला 5 ते 6 जनरेशन सेन्स होऊ शकतात. डझंट मीन की प्रत्येक वेळेला ते होतातच. जागा किती मला रिव्हील करते ही सिक्रेट्स, त्याच्यावर ते खूप डिपेंड असतं. मी जर का तिथल्या जमिनीला स्पर्श केला किंवा कान लावले, मी बिंग द क्लिअर ऑडियंट असं म्हणून, तर मला अंडरग्राऊंड जवळजवळ 9 मीटरपर्यंतची एनर्जी सेन्स होऊ शकते, विच मे बी इफ यू कॅन कॅल्क्युलेट लाईक 25-27 फीट अंडरग्राऊंड. फीट, येस, प्रॉबेबली. तसंच एका ठिकाणी उभं राहिल्यानंतर जर आपण परिघ मांडला समजा, आता ओव्हर द पिरियड 23, 24, 25 वर्ष झालेली असल्यामुळे मला सर्क्युलर मोशनमध्ये 35 किलोमीटरपर्यंतची एनर्जी सेन्स होऊ शकते. सर्क्युलर मोशनमध्ये. सो असं होऊ शकतं की आपण आत्ता बोलतोय, तर मी नेहमी म्हणतो की इन्फ्रा लेवल ऑफ साऊंड एनर्जी आणि अल्ट्रा लेवल ऑफ साऊंड एनर्जी, की सबकॉन्शियस माइंडशी माझं कनेक्शन होणं, आणि तुझा जो स्वतःचा आवाज आहे, तुझा जो तेजस म्हणून आवाज आहे, तो माझ्या मेंदूत आणि सबकॉन्शियसली स्टोअर होत असतो. आणि मी जर तुला म्हणलं की स्ट्रेट इकडनं 35 किलोमीटर ट्रॅव्हल कर आणि तू थांब, ॲक्युरेटली त्या 35 किलोमीटर पाशी जाऊन थांब आणि मला कॉल कर, तर तू जिथे कुठे उभा आहेस त्या आजूबाजूला काय चाललंय हे सुद्धा मी तुला सांगू शकतो, कारण तेवढी रेंज माझी आहे. सो तिथपर्यंत तरी परमेश्वर कृपेने अजून माझी कपॅसिटी किंवा कुवत आहे. ह्याच्या पुढे ती जाईल की नाही मला आत्ता कल्पना नाही, पण खाली येणार नाही हे नक्की. एक गंमतशीर प्रश्न असा की समजा जमिनीखाली 27 फूट तुम्हाला कळत असेल तर लँडमध्ये पाणी कुठे आहे तुम्ही सांगू शकता का? हो, मी चालत जातो आणि सांगतो की इथे पाणी लागेल, इथे पाणी लागेल, आणि असे अनुभव आहेत पुण्यामध्ये पण. म्हणजे एका जागेमध्ये जे प्रॉपर हे काम करणारे होते त्यांनी सांगितलं होतं की ह्या 4 जागा आहेत. मग माझा मित्र त्याचं काम करत असल्यामुळे त्याच्या असं मनात आलं की आपण कपिलची परीक्षा घेऊया, आणि त्यांनी मला अक्षरशः ह्या गोष्टीनेच फोन केला की तू येशील का तिथे आणि फक्त तू पिनपॉईंट करशील का की पाणी कुठे आहे. त्यांनी तर यंत्र वापरलं होतं किंवा त्यांनी काही टूल्स वापरली होती. तू काय करशील म्हटलं, मी चालेन फक्त. ठीक आहे म्हटलं, येशील का? आणि मी गेलो आणि मी त्याला 3 ठिकाणी सांगितलं की पाणी लागेल, आणि तो म्हणला त्यांनी एक्झॅक्टली हे सांगितलं होतं. म्हणलं हो, कारण जागा बोलते, सिम्पल आहे. घर, ऑफिस किंवा लँड विकत घेताना जेव्हा तुमच्याकडे क्लायंट्स येतात किंवा येतील तेव्हा त्यांनी तुमच्याकडे काय काय घेऊन यावं असा एक प्रश्न पडलाय. एक तर सकारात्मक विचार पहिले घेऊन यावेत, आणि जागेबद्दल, आणि जागेचा विचार करताना मला तिथे काय करायचं आहे याबद्दल खूप क्लिअर थॉट पाहिजेत. दुसरं, त्या जागेचे फोटोज किंवा व्हिडिओज माझ्यापर्यंत येऊ शकतात अनडाऊटेडली, जे मी मागवतोच इव्हॅल्युएट करायला, ॲसेस करायला. आणि त्याच्यावरनं मग मी मुळात आधी हे बघतो की ह्या जागेत काय घडलं असेल, काय झालंय, जागेत नकारात्मकता किती आहे आणि नाही आहे. पहिल्या पॉडकास्टनंतर सुद्धा असे खूप फोन आले, अजूनही येतात. त्याच्यामध्ये मी सांगितलं की हिलिंगची गरज नाही आहे. नॉट नेसेसरी की ते केलंच पाहिजे. काही ठिकाणी सांगितलं गेल्यानंतर कित्येक लोक म्हणाले की अरे पण तुमचा जो रेट आहे तो त्या केसमध्ये आम्हाला जरा शक्य नाही आहे. मग त्याला काही पर्यायी उपाय आहेत. पण मुळात तिथंच आहे की आधी निदान करणं गरजेचं आहे. प्रत्येक जागेला हो हिलिंग कराच हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे हे मी मानतो. आधी तुम्ही त्याचं निदान करा. म्हणजे फोटो, व्हिडिओ आणि त्या जागेमध्ये तुम्ही काय करणार आहात त्याचा या 3 गोष्टी अगदी क्लिअरली असतील तर
तुम्ही मदत करू शकता? म्हणजे क्लिअरच पाहिजेत की मला ही जागा विकली जात नाही आहे, पण कित्येकदा प्रश्न असे येतात की ही विकावी का मग इथे आम्ही राहावं. नाही, असं नाही आहे. तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचं आहे, नाही मग ती जागा काय सांगते ते आम्हाला सांगा. ठीक आहे, मग मी आहे ते उत्तर देईन. एखादी ओपन लँड, मग ते शेत असो, कमर्शियल इस्टेट असो, एखाद्याला फॅक्टरी बांधायची असते किंवा काही वेगळी ॲक्टिव्हिटी करायची असते, तर तिथे तुम्ही गेल्यानंतर पेरिमीटरवर तुम्ही जेव्हा फिरत असता किंवा वेगवेगळ्या त्या जागेच्या नक्षामध्ये फिरत असता, तेव्हा प्रत्येक एरियामध्ये सेक्टर बाय सेक्टर जेव्हा जाता तेव्हा एनर्जी बदलत जाते का हो? म्हणजे या जागेमध्ये थोडी काही प्रकारची एनर्जी इंटेन्स असते, काही ठिकाणी ती एनर्जी कमी इंटेन्स असते, काही ठिकाणी काही वेगळंच कळतं, असं चेंज होत जातं? हो, 100% जातं ना. म्हणजे छोट्यातल्या छोट्या जागेत सुद्धा मी एका कोपऱ्यामध्ये प्रचंड इंटेन्स अँगल पाहिला आहे. तोच मी एक खूप मोठ्या जागेमध्ये सुद्धा अत्यंत सेम लेअरची एनर्जी सेन्स केली आहे. सो इट डिपेंड्स ऑन अगेन की त्या जागेत काय घडलं असेल पूर्वी. असं कधी झालंय का की तुम्ही एका जागेमध्ये फिरताय आणि तिथे तुम्ही स्कॅन करताय ती पहिली जागा आणि तिथे असलेल्या एंटिटीजनी ऑफकोर्स तुमचा प्रेझेन्स जाणला आहे, कारण की त्या पण एंटिटीज आहेत, लाईव्ह एनर्जी बॉडीज आहेत, आणि तुम्हाला पाहिल्यानंतर त्या तुम्हाला फॉलो करतायत, असं कधी झालंय? हो, असं घडलं आहे ना. मुळातच त्या आधी कम्युनिकेट करतात माझ्याशी, त्यामुळेच तर मला कळतं की ह्या जागेत नेमकं काय घडलं असेल. मी गोव्यात ज्या जागेचं हिलिंग करत होतो, मग अशी ज्या जागेबद्दलचाच मी उल्लेख केला होता, तिथे मी ॲक्च्युअल जेव्हा हिलिंग करायला गेलो आणि हे विटनेस केलेली 2 लोकं आहेत, म्हणजे असं नाही आहे की मी एकटाच होतो, तेव्हा फ्रॉम नोवेअर 7 कावळे आले आणि ते माझ्या मागे हॉपिंग करत होते. म्हणजे कावळ्यांना कधी टुणूक उड्या मारताना कोणीच पाहिलेलं नाही आहे, पण त्या दोघांनी पाहिलेलं आहे. आणि मी पूर्ण हिलिंग संपेपर्यंत ते जमिनीवरच होते. कावळे हे पितरांचं प्रतीक असतं ना खरं? ऑफकोर्स असतं, पण कदाचित ते सोल रिझेंबल करत असेल किंवा त्याच्या आधीचा पण इतिहास तिथे कुठेतरी सिम्बलाइज होत असेल. पण मी मुळात माझ्या कामात इतका गुंतलेलो होतो की मला ह्याबद्दल कल्पनाच नव्हती की ते माझ्या मागे कुठेतरी चालतायत किंवा ते उड्या मारतायत. पण माझ्या बरोबर आलेले जो 2 जण होते त्यांनी मला सांगितलं की तुला हे कळलं का की ते असं असं होत होतं. रादर या जागेचं काम करताना काम सुरू करायच्या आधी त्या जागेचा एक फोटो काढला गेला, नॉर्मल जो आपण मोबाईलमधनं काढतो. आणि मी हिलिंग केल्यानंतर जो फोटो काढला गेला तर त्याच्यात फोटोमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा लेअर वेगळा असा जाणवलेला आहे की अरे आधी जरा असं काहीतरी मळव आल्यासारखं फिलिंग येत होतं फोटोत. त्याच्यात कुठला इफेक्ट नाही आणि काही नाही आहे, पण नंतर केलं तेव्हा असं उगाचच. म्हणजे आता जे दोघं सोबत आले होते ते म्हणले अरे आता एकदम फ्रेश वाटते जागा. म्हणलं अरे नाही, इतक्या लवकर इफेक्ट होतोच असं नाही. तुम्हाला जाणवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण इट टेक्स इट्स ओन टाईम. पण असं होतं का? हो, स्पिरिट्स फॉलो करू शकतात, सोल्स फॉलो करू शकतात, पण मुळातच ते माझ्याशी कम्युनिकेट करत असल्यामुळे मला पण ते त्रास देत नाही. हां, म्हणजे मला ते बरं वाटतं. मी आणि त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत असतो की निदान आता या जागेचं बॅलन्सिंग मी करणार आहे, त्यामुळे इथून पुढे जेव्हा मी 2 वेळा येईन त्यावेळेला तुम्ही निदान या जागेत मला दिसले नाही पाहिजे. बाकी तुम्ही कुठेही जाऊ शकता, तो तुमचा प्रश्न आहे. तोच खरा प्रश्न होता की जेव्हा तुम्ही एका प्रॉपर्टीचं हिलिंग 2 किंवा 3 वेळा व्हिजिट्स करून तिथे जाता आणि पहिल्या जागा बोलते, आपण असं बोलतो इतक्या वेळा त्याबद्दल, तर त्या 3ऱ्या व्हिजिट नंतर किंवा 2ऱ्या व्हिजिट नंतर ती जागा वेगळं काही सांगून जाते का? तिथे काही गायडन्स बदलतो का? हो, 100%. आणि तो कुठल्या प्रकारे बदलतो? म्हणजे 2ऱ्या व्हिजिटला जातो तेव्हा रादर माझं असं मत आहे की माझं खरं काम सुरू होतं. कारण सर्जरी केलेल्या जागेला पहिले 21 दिवस तर ब्रिदिंग द्यायला लागतं, त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल त्याचं हिलिंग सुरू होतं, बरं होण्याचं प्रक्रिया. त्यावेळेला मी नेहमी असं म्हणतो की हां, जरा 50-60% आपण कव्हर्ड अप आहोत, पण अजून तेवढी प्रगती दिसत नाही आहे. पण त्याच्यानंतर जो 45 दिवसाचा पिरियड असतो, जो विंडो असते जी मी देतो, त्याच्यामध्ये बरेचसे बदल घडताना दिसतात. आणि 3rd वेळेला मी जेव्हा जातो तेव्हा मी कित्येकदा असं म्हणतो की वाह छान, म्हणजे उद्या इथे मी येऊन राहिलो तरी मला आवडेल. कारण आता काही येण्यासारखंच नाही आणि आलं तरी त्याला फिल्टर्स आहेत. कारण शेवटी असं आहे की लोकांनी तुमच्याबद्दल काय विचार करावेत हे तुम्ही थांबवू शकत नाही, पण त्याची ॲस्पिरिटी, तीव्रता आता कमी करता येऊ शकते. लॉजिक आहे ना. प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळे आवाज येतात, वेगवेगळ्या एनर्जीज असतात, वेगवेगळ्या त्याच्या इंटेन्सिटीज असतात, पण तुमचं काम हे खूप डीप लेवलला आणि एनर्जी लेवलला आहे. तर त्या इंटेन्सिटीज अशा व्हॉल्यूमच्या डायलसारख्या कमी जास्ती करता येतात त्यावेळेला? ती करायची गरज असते? म्हणजे हा खरं प्रश्न व्हॅलिड आहे का हा तुम्ही सांगा, पण मला वाटतं की त्या इंटेन्सिटीने त्रास देऊ नये आणि तो डायग्नॉसिस अगदी योग्य व्हावा म्हणून एक इंटेन्सिटी इकडे त्याचा व्हॉल्यूम कमी केला आणि मग आपण त्याचं निदान केलं, असं काही असतं तिथे? नाही, असं खरं तर काही करता येत नाही. आणि पुन्हा तिथंच मी येतो की मी
कायम लोकांना हे सांगायचा प्रयत्न करतो की जे तुमच्यात आहे त्याचा आधी विचार जास्त करायचे नाही आहे त्यापेक्षा. तसंच त्या जागेत गेल्यानंतर त्या जागेत काहीतरी चांगलं नक्कीच आहे जे मला बाहेर काढायचं हा विचार मी आधी करून जातो. मी जसं म्हणतो की लुप्त असते तिथली सकारात्मकता, नसतेच असं होऊच शकत नाही, ती असतेच तिथे. हां, फक्त त्याच्यावर अनफॉर्च्युनेटली वेगवेगळ्या पद्धतीच्या नकारात्मकतेचं आवरण चढलेलं असतं आणि ते आपल्याला बाजूला करायचं असतं. फक्त त्याला वेळ लागतो. त्यामुळे जे आहे ना त्या जागेत, जे चांगलं आहे त्याचा विचार करून मी त्या जागेत पाऊल ठेवतो. कित्येकदा असं होतच ना, त्यासाठी क्लिअर ऑडियंट असण्याची गरज नाही आहे. मनुष्याला कित्येक जागांमध्ये गेल्यानंतर असा अनुभव येतोच की काहीतरी आहे इथे, मला अस्वस्थ वाटतंय, फक्त ते व्यक्त करता येत नाही. माझ्या केसमध्ये मी गेल्यानंतर एका मिनिटात सांगतो की जे तुला व्यक्त करता येत नाही ते मी तुला सांगतो की इथं असं असं झालेलं आहे. एवढाच फक्त तो फरक आहे. मला त्याचे डिटेल्स कळतात, काहींना ते कळत नाहीत. कित्येकदा असं होतं की त्या बरं आपण म्हणतो वास्तू जाऊ देते, व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा असं फिलिंग तर येतं. कित्येकदा असं होतं की आपली ओळख होते आणि असं कुठेतरी एक इनर्शिया असतो की नाही यार माझं नाही करायची त्याच्याबरोबर जुळणार. बरोबर. पण त्याचं कदाचित तो व्यक्त होणारा आवाज असतो हा मला सांगता येऊ शकतो की नाही याचं कारण असं असं आहे. अगदी तुम्हाला ते कळत नाही पण ठीक आहे, तुम्ही त्याच्यावर तसंच ॲक्ट होता जसं व्हायला पाहिजे की नाही या जागेत थांबायला नको. विशेष करून स्त्रियांना ती काय म्हणतो ना, तो जो सेन्स आहे ना तो इतका स्ट्रॉंग असतो की त्यांना पटकन तिथं ती अस्वस्थता येते की मला नाही बसवते या जागेत किंवा नाही राहावं ते, मला नाही सांगता येते काय होते, पण मला नाही थांबवायचं इथे, असं कित्येकदा होतं. तर तो सेन्स तेव्हा असतोच, कॉस्मिक एनर्जी मॅच होते त्यावेळेला तिथे आणि त्यांना नाही सांगता येत पण ते रिॲक्ट होतातच की नाही मला नाही थांबायचं इथे. म्हणजे काही झालं तरी स्वतःचा इन्स्टिंक्ट हा ट्रेन करणं हा गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. याच्यावर ना एक अजून एक प्रश्न असेल की मी ॲनिमल कम्युनिकेटर्स असे अनेक आहेत आणि जे ॲनिमल्सशी कम्युनिकेट करू शकतात आणि ते जी प्रोसेस वापरतात ती टेलिपथीची वापरतात. टेलिपथीमध्ये सुद्धा तो त्यांचा म्हणजे टेलिपथी आणि क्लिअर ऑडियन्स याच्यामध्ये काय फरक असतो नेमका? टेलिपथीमध्ये मुळातच जसं आपण आजही म्हणतो की मी तेजसचा विचार करत होतो आणि मग अचानक तेजसचा फोनच आला आणि मी त्याला म्हणलो 100 वर्ष जगशील. त्यावेळेला मी मॅन्युप्युलेटिव्हली तो विचार करत असतो किंवा तो मनात आणतो आणि त्याच वेळेला तेजसही माझाच विचार करत असतो जेव्हा या कॉस्मिक फ्रिक्वेन्सीज एकमेकांवर मॅच होतात. क्लिअर ऑडियन्समध्ये मुळात असं आहे की आत्ता तेजस माझ्याबद्दल काही विचार करत असेल का हेच आधी कळतं, मग मी ते 100 वर्ष जगशील हा अनुभव क्रिएट करू शकतो कदाचित. पण टेलिपथीने असं म्हणतात की तुम्ही एखाद्याला विचार सुद्धा पाठवू शकता. क्लिअर ऑडियन्सने तुम्ही विचार पाठवू शकता? मला पाठवू शकतो ना, नक्कीच पाठवू शकतो. पण जसं आता प्राण्यांबद्दल तू बोललास ते कित्येकदा आता आपण असं एखाद्या ठिकाणी जाऊया की जे जंगल आहे, तिथे काहीच होणार नाही आपल्याला माहिती आहे. पूर्वीही जंगल होतं, आजही जंगल आहे, आता फक्त त्याला नॅशनल पार्कचा दर्जा आहे. मी अशा एका ठिकाणी गेलो होतो जिथे गेल्यानंतर मी असं एका ठिकाणी नो डाऊट बऱ्याचशा जीप थांबले होते की आपल्याला वाघाचं दर्शन होणार आहे आणि मी ना खूप शांतपणे एका कोपऱ्यात बघत होतो. माझ्यासोबत असलेल्या माणसाला मी काय करतो हे माहिती असल्यामुळे तो म्हणला की डॉग तुला काही दिसतंय का? तो म्हणला अरे तिथं ना 3 वर्षांपूर्वी एका वाघाचा मृत्यू घडला होता, पण तो ना माणसाच्या चुकांमुळेच घडलेला आहे. आता ती माणसं फॉरेस्ट डिपार्टमेंटचीच होती का नव्हती म्हटलं मला कल्पना नाही आहे, किंवा तिथले काही गार्ड असू शकतात किंवा गावातली सुद्धा लोकं असू शकतात, पण आता ना त्याला गतीच मिळालेली नाही आहे पुढची. सो तो जो सोल आहे ना तो तिथे यासाठी थांबलेला आहे की तीच लोक येणं तेनं रूपानं कधीतरी त्या जागेतनं पास होतील आणि मी दुसऱ्या वाघाकरवी मात्र त्यांना नक्कीच शिक्षा देईन, कारण माझं हे राहून गेलेलं आहे जगायचं आणि हे कम्युनिकेट तो सोल माझ्याशी करतो म्हणून मी तिकडं बघतोय. एखाद्याला नेमकं त्यावेळेला असंच वाटलं असेल की बहुतेक मला तिथे कुठे वाघ दिसतोय का, म्हणजे खरा वाघ की जो बाहेर येणार आहे आणि मी सगळ्यांना सांगणार आहे की तिथे टायगर आहे, तर तसं नव्हतं. असंही अनुभव मला आलेला आहे जंगलात गेल्यानंतर. जंगलामध्ये तुम्ही जंगलाचा विषय काढल्यावर अनेक जे सायटिंग्स होतात, वाघाचे होतात, वेगवेगळ्या प्राण्यांचे होतात, हे प्राणी सुद्धा काही सांगून जातात या क्लिअर ऑडियंट याच्या थ्रू तुम्हाला सेन्स होतं? 100% सांगून जातात, पण त्याच्या आधी एक गमतीदार प्रक्रियाही घडते की त्या जंगलामध्ये काम करणारे गाईड जे असतात ज्यांना माहिती असतं मी काय करतो, ते गेटवर मला बघितल्यावर माझ्याकडे येतात आणि मला पटकन विचारतात की आज माझा आवाज ऐकून दादा सांग मला टायगर दिसणार आहे का. त्यामुळे हाही अनुभव तिथे घडतो. पण येस हे प्राणी सांगून जातात का? नक्कीच सांग. म्हणजे थोडक्यात तुमच्याबरोबर जंगलात जायला पाहिजे. नक्कीच. आज खूप छान चर्चा झाली, पण एक शेवटचा एक प्रश्न आहे जो सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं कदाचित खूप महत्त्वाचा ठरेल, कारण की कपिल जोशी सगळीकडे सगळ्यांसाठी जिओग्राफिकली अवेलेबल होऊ शकतील का, तर ते कदाचित अवघड आहे.
मग तुमचा समजा सहवास सगळ्यांना लाभणार नसेल तर त्याला काही इतर उपाय आहेत का की जेणेकरून तो तुमचा सहवास तिथे लाभेल, किंवा जी एनर्जी तुम्ही हिलिंग एनर्जी देता त्याचा तिथे सहवास लाभेल आणि ज्याच्यामुळे प्रॉपर्टी छान राहील, आनंदी राहील, वास्तू आनंदी राहील, तर असं काही करता येऊ शकतं का? 100% करता येऊ शकतं. त्याच्यासाठी एक पर्याय आहे, तो आहे मेडिटेशन पेंटिंग. हो, तुम्ही म्हणला होता आणि आज ते आपण शिवतत्वाचं पेंटिंग पण आहे. सो त्या केसमध्ये असं होतं की त्या जागेच्या व्हिडिओज आणि फोटोजवरनं जे इव्हॅल्युएशन होतं, कित्येकदा मी म्हटलं तसं असे प्रश्न किंवा असं माझ्याकडे सांगणं होतं की डॉक्टर आत्ता खरंच तुमचे जे चार्जेस आहेत हिलिंगचे ते नाही शक्य होऊ शकत. मग त्या केसमध्ये मीच त्यांना सांगतो की यू कॅन गो फॉर मेडिटेशन पेंटिंग. सो व्हॉट इज मेडिटेशन पेंटिंग? की त्या जागेचे फोटो बघितल्यानंतर कुठलं तत्व तिथे ॲप्लिकेबल आहे हे मी आधी डिफाईन करतो. मग हे पेंटिंग करणारी जी व्यक्ती आहे नेहा म्हणून, तिला ते सांगितलं जातं. मग ती त्या दृष्टीनं तिच्या मनात येणारी इमेज क्रिएट करते. म्हणजे मी जर शिवतत्व म्हणलं तर हेच पेंटिंग दिलं पाहिजे असं नाही, किंवा विष्णू तत्व म्हणालो तर तेच पेंटिंग यायला पाहिजे असं नाही. पण त्याच्यानंतर मात्र काय करायचं असतं की तुम्ही ते वेगवेगळ्या आकारांमध्ये जे अवेलेबल आहे त्या पद्धतीने ते मागवू शकता, मेक टू ऑर्डर केल्यासारखं. घरी तुमच्या गेल्यानंतर मात्र जिथे कुठे तुम्ही ते पेंटिंग लावाल त्यानंतर एक गोष्ट किंवा एक प्रक्रिया करणं गरजेचं आहे, ज्याला म्हणतात ओपन आईड मेडिटेशन, म्हणजे OEM. त्या घरातल्या प्रत्येकाने त्या चित्रातनं उद्दीपित होणारी जी एनर्जी किंवा ऊर्जा आहे त्याच्याकडे बघण्यासाठी आणि त्या ऊर्जेचा तुम्हाला उपयोग होण्यासाठी 5 मिनिटं का काढून त्या चित्राकडे बघणं गरजेचं आहे. आणि ते सुद्धा OEM म्हणजे ओपन आईड मेडिटेशन टेक्निकने. की फक्त शांतपणे बसणं आणि 5 मिनिटं त्या चित्राकडे मला बघायचं आहे, न ब्लिंक करता किंवा ब्लिंक करता, दॅट्स ओके, पण बघणं गरजेचं आहे. तुम्ही नुसतंच घरामध्ये पेंटिंग लावलं आणि घडलं असं नाही होऊ शकत. नेहानी हे केलेलं पेंटिंग खूपच खरं सुंदर आहे, शिवतत्व जे दिसतंय. आणि तुम्ही म्हटलात की शिवतत्व असू शकतं, विष्णू तत्व असू शकतं. पण ज्या लोकांना हे शिवतत्वाचं पेंटिंग जे आपण इथे ठेवलेलं आहे, समजा त्यांना ते हवं असेल आणि त्यांच्या घरी हे त्यांना नेऊन लावायचं असेल, तर असे काय म्हणजे कुठल्या प्रकारच्या वास्तूंमध्ये शिवतत्वाचं पेंटिंग त्यांनी लावावं असं काही इंडिकेशन देऊ शकाल का? नाही, असं काहीच नाही आहे. पुन्हा त्यासाठी त्या जागेचे फोटो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. ओके. जेणेकरून पुन्हा निदान करणं गरजेचं आहे, इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. ओके. पहिल्यांदा हे सजेस्ट केलंच जातं की प्लीज तुम्ही हिलिंग करून घेणं गरजेचं आहे. पण इन केस इफ दॅट इज नॉट पॉसिबल तर सगळ्यात चांगला उपाय आहे मेडिटेशन पेंटिंग. पण मग हे इनोटॉक्सच्या समजा, म्हणजे आता आपण इनोटॉक्सवर हे करतोय म्हणून समजा व्ह्युअर्सना आपण त्यांची काही इच्छा असेल की हे पेंटिंग त्यांनी घ्यावं, तर काही अपाय आहे का की विदाऊट हिलिंग शिवतत्वाचं पेंटिंग काहीच लावलं घरी? इम्पॅक्ट तेवढाच होणार आहे, फक्त इट इज गोइंग टू टेक अ टाइम. ओके. पहिली गोष्ट. आणि दुसरं, त्यासाठी मात्र नुसतं पेंटिंग लावलं आणि सगळं झालं असं होऊ शकत नाही. ओपन आईड मेडिटेशन करणं गरजेचं आहे डेली, म्हणजे रोज 5 मिनिटं. करेक्ट. त्या पेंटिंग प्रत्येकाने आपापल्या वेळेने करावं, काही जणांनी एकत्र बसून करावं, डिपेंड्स. पण त्या चित्राकडे बघत राहणं गरजेचं आहे मात्र, कारण ते एका विशिष्ट कारणासाठी म्हणून डिफाईन केलेलं आहे. हे शिवतत्व काय सांगून जातं? हे शिवतत्व मुळातच हे सांगून जातं की आय एम द प्रोटेक्टर, सो डोंट वरी, आय एम देअर. नाही, त्याची एक प्रोटेक्टिव्ह एनर्जी त्या वास्तूमध्ये पसरू शकते असं आपण म्हणायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली. तर ओपन आईड मेडिटेशनबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं. आणि हे शिवतत्व असं वाटतंय ना की म्हणजे रेग्युलर मेडिटेशनपेक्षा या चित्राकडे बघून, या पेंटिंगकडे बघून कदाचित एखादी मेडिटेटिव्ह स्टेट ही खूप पटकन रीच होऊ शकेल असं वाटतंय. हे शिवतत्व काय सांगून जातं? तुम्ही सांगत होतात. आणि आपलं हे शिवतत्व एकच गोष्ट सांगते की आय एम देअर ॲज अ प्रोटेक्टर, सो डोंट वरी. मी ना काही ठिकाणी राजर्षी नंदींचा पॉडकास्टमध्ये ऐकला होता आणि अनेक ठिकाणी शिवावरती सुद्धा पॉडकास्ट सध्या येत आहेत. आणि असं म्हणतात की येणाऱ्या या काळामध्ये भैरवाची उपासना ही खूप नव्याने आणि जोमाने वर येणार आहे. तर प्रत्येक घरामध्ये कदाचित शिवतत्व असेल तर त्याचा फायदाच होऊ शकत असेल ना? 100%. पण भैरव सुद्धा, पुन्हा मी तिथंच येतो की जो भीती घालवतो तो भैरव. भैरव कधी लढत नाही तुमच्यासाठी. पण भैरव हा शिवाचाच फॉर्म आहे? ॲब्सोल्युटली येस. म्हणलं तर सरसेनापती आहे शिवाचा असं आपण म्हणू शकतो. पण भैरव कोणासाठी लढत नाही. काळभैरव ही तुमची भीती घालवतो आणि म्हणतो की हे घे शस्त्र आणि जा लढ, बघू काय होतं. म्हणून भैरव असतो. की जसं असं खूप छान म्हणलं जातं की महाकाली जेव्हा युद्धाला उतरते तेव्हा युद्ध संपतं असं म्हणलं जातं. ते कंटिन्यू नाही होतं.
सो दॅट इज द हायेस्ट फॉर्म ऑफ शक्ती. ती जर काली उतरली युद्धात तर ती युद्ध संपवते. म्हणूनच दॅट इज द हायेस्ट फॉर्म. सेम आहे ना. अँड दॅट इज द एंड ऑफ इट. अँड दॅट इज द एंड ऑफ वॉर. 100%. शिवाच्या बाबतीत अनेक असे मंत्र आहेत आणि म्हणजे महामृत्युंजय मंत्र तर आहेच, शिव कवच आहे किंवा पंचाक्षरी मंत्र आहे. शिवाच्या या मंत्रांनी एनर्जीमध्ये काय चेंजेस घडू शकतात? कुठल्याही मंत्रांनी माझ्या मते एनर्जीजमध्ये चेंजेस होतातच. पुन्हा आपण तिथं येतो की त्या शरीरातच तो नाद आणि नादब्रह्म निर्माण होतो. नुसतं ओंकार लावा तुम्ही. ओंकारामध्ये पण अ, उ आणि म म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हा भाग आहे. तुम्ही नुसतंच अ लावला तर तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन्स पोटात जाणवतील. उ नुसता लावलात तुम्ही श्वासाने तर तिथे छातीत जाणवतील आणि म गेला तर गळ्यात जाणवतील. जे इथे तयार होतं, जे मेंटेन होतं आणि जे बाहेर जातं ह्याच्यावरचं नियंत्रण म्हणजे ओंकार. त्यामुळे नुसती ओंकार साधना केली तरी तो नादब्रह्म निर्माण होणार आहे, काही डाऊटच नाही आहे. त्यामुळे असं नाही आहे की शिवमंत्र केले तरच काही होतं का किंवा तमुक मंत्र केला नाही. आपल्यामध्ये मंत्रांमध्ये आणि जी ताकद आहे, मी नेहमी म्हणतो की प्रार्थना करा. प्रार्थनेत जी ताकद आहे ना ती खरंच कुठे नाही, फक्त समर्पित श्रद्धा पाहिजे. काय असतं ना, म्हणजे मी हा मुद्दामून इथं उल्लेख करीन की आम्हाला दर्शनं होत नाहीत असे लोक मला खूपदा येऊन विचारतात. तर मी त्यांना नेहमी करेक्ट करतो. मी त्यांना ओरडतो, रागवतो, पण मी त्यांना करेक्ट करतो. मी त्यांना म्हणतो की तुमच्या मनात असलेली परमेश्वराची जी छबी आहे त्या छबीतच परमेश्वराने तुम्हाला दर्शन द्यावं. हे काय गंमत आहे मला कळत नाही. कारण परमेश्वर कुठल्याही रूपात येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी तुमच्या मनात असलेले, म्हणजे स्वामी समर्थ आलेले कळले नाहीत, त्यांनी लंगोट नव्हता घातला. अरे पण असं कसं होईल? ते कुठल्याही रूपात, अगदी सूक्ष्मापासनं ते खूप मोठ्या रूपात तुम्हाला दर्शन देऊ शकतात. हा अधिकार त्यांचा आहे. तुमचा विचार म्हणजे दर्शन नाही ना. त्यासाठी ती अनुभूती यावी लागते, ते अनुसंधान साधलं गेलं पाहिजे. मग तुम्हाला कळतं की हां काहीतरी डिव्हिनिटी होती जी माझ्याकडे येऊन गेली, मला तो संकेत मिळाला, ते चिन्ह कळलं मला कुठेतरी आणि खरंच तो वास जो म्हणला जातो, चांगला वास, तो मला जाणवला. हा भाग आहे ना. त्यामुळे आपण मंत्रसाधनेचा विचार जेव्हा करतो तेव्हा मी तिथंच येतो की तुम्ही समर्पित भावनेने आणि समर्पित श्रद्धेने करा. दॅट वर्क्स. आणि मग तो कुठलाही मंत्र कुठलाही वेळेला मनामध्ये येत असेल, कुठलाही तो म्हणला तरी चालू शकतो. कुठलाही मंत्र. तर मग हे पेंटिंग समजा इनोटॉक्सच्या व्ह्युअर्सना पाहिजे असेल तर अर्थात नेहाने ते बनवले तर त्याला एक कॉस्ट इन्व्हॉल्व्ड आहे. पण आणि हे ऑन रिक्वेस्टच ती दरवेळेला बनवू देखील शकेल. तर तुम्हाला हे पेंटिंग आणि असे काही वेगवेगळी पेंटिंग्स हवी असतील तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इनोटॉक्सचा हा एक ईमेल दिलेला आहे. inotalks.podcast@gmail.com असा दिलेला आहे. त्यावर तुमची रिक्वेस्ट तुम्ही नोंदवू शकता आणि मग आमची टीम तुम्हाला वेगवेगळे पेंटिंग्स जे अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्या प्राईसबद्दल देखील सांगतील आणि मग तुमच्या घरीसुद्धा असं एखादं पेंटिंग येऊ शकेल. अर्थात डॉक्टर कपिल जोशींनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हे पेंटिंग तुमच्याकडे येईल त्या पेंटिंग समोर बसून दिवसातनं ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं ओपन आईड मेडिटेशन करावं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मंत्रसाधनेबद्दल देखील त्यांनी सांगितलं की त्यावेळेला एखादा मंत्र समजा मनात येत असेल तो मंत्र देखील म्हणावं. म्हणजे बाकी एनर्जीमध्ये चेंजेस काय होतील ते तर कपिल जोशींनी सांगितले, पण मला असं वाटतं की मनामध्ये सुद्धा ना एवढ्या धकाधुकीच्या जीवनामध्ये एक 5-10 मिनिटाच्या मेडिटेशननी शांतता देखील नक्कीच वाटू शकते, नाही का? ॲब्सोल्युटली. डॉक्टर कपिल, थँक्यू फॉर कमिंग टू इनोटॉक्स. ॲब्सोल्युटली. आपण मागच्या वेळेला आपल्या व्ह्युअर्सना एक मेसेज द्यायला सांगितला होता आणि त्यावेळेला तुम्ही म्हटला होता मॅनिफेस्ट अँड इव्हॉल्व्ह. आणि तो मेसेज खरं तर इतका आवडला होता लोकांना की मॅनिफेस्ट आणि इव्हॉल्व्ह हे 2 शब्द न लिहिता त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया देखील त्यांनी तिथे लिहिल्या होत्या. आज काय घेऊयात मेसेज? आज असा एक मेसेज मला द्यावासा वाटतं की लाईफ विदिन लाईफ नावाचा पण एक प्रकार असतो ज्याला आपण आत्मपरीक्षण म्हणू शकतो. कित्येकदा आपण इतके पळत असतो ना की आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे आणि आपण कुठे थांबत नाही आहोत, आपण कुठे एक ब्रेक नाही घेत आहोत, ते आपल्याला कळतच नसतं.
एकदा स्वतःला बाहेर येऊन बघण्याचा प्रयत्न करा की आपण किती धावपळ करतोय, किती सगळीकडे गडबड करतोय. माणूस या जगात एकच गोष्ट करत नाही आणि मला असं वाटतं की तो श्वासच घेत नाही. कित्येकदा तुम्हाला उत्तर हवे असतील तर पीपल हॅव टू ब्रीथ. तुम्ही बसा, काहीतरी प्रश्न ऐरणीचा तुमच्या डोळ्यासमोर आला ना, 1 मिनटं घ्या स्वतःसाठी, लाईफ विदिन लाईफ, आणि जस्ट ब्रीथ. यू विल गेट ऑल आन्सर्स, असं मला नेहमी वाटतं. तुम्ही स्वतःचे गुरु असता, तुम्हाला खरंच कोणाची गरज नसते, हे मी नक्की सांगू शकतो. लाईफ विदिन लाईफ, येस. याला मराठीत काय लिहिता येईल? स्वतःकडे बघण्याचा असलेला एक दृष्टिकोन. दृष्टिकोन असा शब्द घेऊयात. मेसेज तर समजला, 100% घेऊया. दृष्टिकोन किंवा लाईफ विदिन लाईफ. लाईफ विदिन लाईफ. अजून एक नव्याने आम्ही इनोटॉक्सची टीम, म्हणजे मी, सप्तेश आणि पूजा, असं करायचा विचार करतोय की पॉडकास्ट तर सुरूच आहे, पण आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन समजा लाईव्ह इव्हेंट्स केले, जिथे डॉक्टर कपिल जोशींसारखे गेस्ट्स असतील, ज्यांना भेटायची आमच्या व्ह्युअर्सना खूप उत्सुकता आहे, तर असेही इव्हेंट्स आम्हाला करायचे आहेत. याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? कल्पना उत्तम आहे, कारण अशा केसमध्ये असं होईल की एक लाईव्ह इंटरॅक्शन पण होऊ शकते लोकांबरोबर. जेवढे गेस्ट तुमच्याकडे आज येऊन गेलेले आहेत, कोणाला तरी प्रत्येकाला त्या व्यक्तीला एकदा भेटायची, बघण्याची इच्छा नक्की असू शकते. ते पण त्यातनं साध्य होईल. आणि माझ्या मते इथं इनोटॉक्सचे जे कोणी रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांनाच प्रश्न आपण हा विचारूयात की कुठल्या शहरात तुम्हाला आम्ही आलेलं आवडेल. मस्त. मग लाईफ विदिन लाईफ जो मेसेज आहे, आणि किंवा दृष्टिकोन असा जो आपण मेसेज म्हणला, त्याच्याबरोबर आपले व्ह्युअर्स ते ज्या शहरात आहेत, कारण की किंबहुना त्याच शहरामध्ये त्यांना यायला आवडतं जवळ असल्यामुळे, तर त्यांच्या शहराचं नाव आणि मेसेज असं टाईप करायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली. तर आजचा मेसेज आहे लाईफ विदिन लाईफ किंवा दृष्टिकोन. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या शहरामध्ये असाल त्या शहराचं नाव देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की आवर्जून टाका, कारण की इनोटॉक्सची टीम कदाचित आता तुमच्या शहरामध्ये लवकरच लाईव्ह इव्हेंट घेऊन देखील येईल. आणि जेव्हा मग तो लाईव्ह इव्हेंट येईल तेव्हा तुम्ही पण तिथे येऊ शकाल. तुमच्या शहराबद्दल आम्हाला समजा समजलं तर कदाचित त्याच शहरामध्ये आम्ही पहिल्यांदा येऊ, आणि जेणेकरून आपली भेट देखील लवकरच होईल. पण हो, याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहतेच, ती म्हणजे हा पॉडकास्ट झाल्यानंतर जेव्हा आम्ही एखादा इव्हेंट घेऊन येऊ किंवा नवीन एखादा कार्यक्रम घेऊन येऊ, तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत कसं पोचायचं. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा, आणि तिथे जवळ असलेली घंटी किंवा बेलचा आयकॉन देखील दाबा. बेलचा आयकॉन दाबलत ना की आमच्याकडनं येणारं प्रत्येक पोस्ट किंवा प्रत्येक नोटिफिकेशन, मग ती नवीन एपिसोडची असो किंवा आम्ही काही नवीन पोस्ट केली त्याच्याबद्दल असो, तर ती तुमच्यापर्यंत अचूकपणे पोचते. त्याचबरोबर आज आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप चॅनलची देखील एक लिंक देणार आहोत. तर त्या व्हॉट्सॲप चॅनलला जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्ही व्हॉट्सॲप चॅनलमध्ये जॉईन झालात की तिथे देखील आम्ही आणलेले नवनवीन उपक्रम किंवा पॉडकास्टचा एखादा इंटरव्ह्यू किंवा एखादी पोस्ट किंवा लाईव्ह इव्हेंटबद्दल माहिती देखील तुम्हाला तिथे समजेल. तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि व्हॉट्सॲपचं चॅनल जॉईन करायला देखील विसरू नका. डॉक्टर कपिल, थँक्यू सो मच फॉर कमिंग टू इनोटॉक्स. आदेश. एकच गोष्ट राहिली, तो म्हणजे गेस्ट बोर्ड सायनिंग. ते तुम्ही मागच्या वेळेला केलं होतं, ते आपण आता करूयात. हो.